आजचा टॉपिक आहे आपला लॉजिक ऑल कन्सेप्ट. आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे बोर्ड सीटी आणि जेई साठी तुम्हाला त्याचं काय होणार आहे बेनिफिट होईल. ठीक आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट सुरुवात करतो आपण. टॉपिक बोर्डाला जर विचारात घेतलं तर त्याला 8 मार्क आहेत, सीटीला विचारात घेतलं तर 4 मार्क आहेत. ओके, 4 मार्क म्हणजे साधारण किती क्वेश्चन विचारले जातील? 2 क्वेश्चन विचारले जातील. आणि जेईवर किती विचारलं जाणार आहे? 1 क्वेश्चन. तर या पॅटर्ननी तुम्हाला यावर प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर टॉपिकला आपण सुरुवात करतोय. सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे स्टेटमेंट. पहा, या टॉपिकमध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट जो कोणता आहे तर तो स्टेटमेंट. नक्की स्टेटमेंट म्हणायचं कशाला, इथून सुरुवात करतो आपण. स्टेटमेंटच्या आधी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे माहित पाहिजे ते म्हणजे सेंटेन्स. काय म्हणतो आपण याला? सेंटेन्स. ओके, सेंटेन्स म्हणजे काय? कॉन्व्हर्सेशन करताना आपण त्याचा वापर करतो. मग कधी कधी त्याला काय म्हणतो आपण? सेंटेन्स म्हणतो. ते कधी एका वर्डचा असेल, कधी एका लेटरचा असेल, कधी फक्त हावभावांचा असेल. बरोबर, सेंटेन्स. ओके, ठीक आहे. तर याला काय म्हणतो आपण? सेंटेन्स. आता सेंटेन्स हे कॉन्व्हर्सेशन करताना वापरतो. सेंटेन्सचे पण टाईप आहेत. कोणते कोणते टाईप आहेत? सेंटेन्सचे जर टाईप पाहायचं झालं तर कोणते टाईप्स आहेत सांगू शकता? सेंटेन्सचे टाईप्स. फर्स्ट, ओके, सांगा. असर्टिव्ह. ओके, असर्टिव्ह सेंटेन्स. त्यानंतर दुसरा टाईप सांगा. इंटरोगेटिव्ह. इंटरोगेटिव्ह. ओके, त्यानंतर तिसरं सांगा. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. चौथा अजून इम्पेरेटिव्ह. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. ओके, म्हणजे किती सेंटेन्सचे टाईप आले? 4 टाईप आले. ओके, असर्टिव्ह. असर्टिव्ह म्हणजे काय? जिथं फक्त आपण काय करतो? एखादं स्टेटमेंट करतो. सूर्य पूर्वेला उगवतो. राम चांगला माणूस आहे. ओके, हे काय झालं? स्टेटमेंट. इंट्रोगेटिव्ह. इंट्रोगेटिव्ह मध्ये काय करतो आपण? क्वेश्चन विचारतो. ओके, सूर्य कुठे उगवला? एक्सक्लेमेटरी, अरे सूर्य पूर्वेला उगवला. ओके, इम्पेरेटिव्ह, जा खिडकी बंद कर. ओके, इम्पेरेटिव्ह म्हणजे इथं काय दिली तुम्ही? आज्ञा दिली. ओके, इथं आज्ञा, रिक्वेस्ट, इम्पेरेटिव्ह. ओके, त्यानंतर इथं काय येणार आहे? तुमचे भाव येणार आहेत. ओके, त्यानंतर इंट्रोगेटिव्ह मध्ये काय येणार आहेत? प्रश्न येणार आहेत. ओके, मग प्रश्न कोणते आहेत? सगळे WH, हाऊ, पण त्याच्यात. ओके, आणि त्यानंतर काय येणार आहे? असर्टिव्ह. असर्टिव्ह इथं काय करतो आपण? विधान. मग ते ओके, रावण चांगला माणूस आहे, हे विधान. चुकीचं बरोबर ते नंतरचा विषय, पण रावण चांगला माणूस आहे. ओके, 2 आणि 2 5 विधान केले मी. याला तुम्ही बरोबर चूक म्हणू शकता, पण हे काय झालं? विधान. इथं काय? मी कोणाला ऑर्डर दिली नाही, कोणते भाव सांगत नाहीत किंवा कोणता प्रश्न विचारला नाही. मी काय केलं? एक स्टेटमेंट केलं. ओके, आता स्टेटमेंट म्हणजे फक्त असर्टिव्ह सेंटेन्स. स्टेटमेंट म्हणजे फक्त कोणतं? असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्सलाच फक्त काय म्हणतात? स्टेटमेंट म्हणतात. कोणत्याही स्टेटमेंटला. म्हणजे अदरवाईज काय? इंटरोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी आणि इम्पेरेटिव्ह याला काय म्हणत नाहीत? स्टेटमेंट म्हणत नाहीत. आलं लक्षात? समजलंय? नक्की डन. म्हणजे स्टेटमेंट काय हे तुमच्या लक्षात आलं असेल. काही एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहिले. काय एक्झाम्पल दिली तर फॉलोइंग द सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट. नॉट स्टेटमेंट कोणती कोणती? प्लीज गिव्ह मी युअर पेन. काय केली इथं? रिक्वेस्ट. व्हॉट इथं काय विचारलाय? क्वेश्चन. व्हॉट काय विचारलाय? क्वेश्चन. हाऊ क्वेश्चन. डू क्वेश्चन. ओपन काय सांगितलंय? काय केली इथं? आज्ञा दिली. काय सांगितलंय? ऑर्डर. इथं काय म्हणू शकतो आपण त्याला? ऑर्डर दिली. लेट अस गो टू. ओके, एक विनंती केली किंवा लेट्स गो, आपण जाऊया. ओके, ठीक आहे. त्यानंतर काय? सिट डाऊन. काय केली परत इथं? ऑर्डर केली. म्हणजे हे सर्व काय स्टेटमेंट नाही आहेत, पण स्टेटमेंट आहे. पहा काय कोणते कोणते स्टेटमेंट आहेत. फॉलोइंग सेंटेन्सेस आर स्टेटमेंट. सन राईज इन ईस्ट, सूर्यपूर्वेला उगवतो. 5 आणि 5 गुणिले 2 10, पण इथं 11 लिहिले. याला आपण बरोबर चूक नंतर म्हणू, पण हे काय? स्टेटमेंट. इथं कुठं पहा? एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड. ओके, मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. एव्हरी इक्विलॅटरल ट्रायंगल इज अन इक्विअँग्युलर ट्रायंगल आणि नॅचरल नंबर इज अन इंटिजर्स. काय केली इथं? स्टेटमेंट केली, विधान केली. याला काय म्हणायचं? स्टेटमेंट म्हणायचं. इथं कुठेही स्टेटमेंट म्हणायचं नाही. कशाला म्हणायचं आणि कशाला नाही म्हणायचं हे तर कळलं तुम्हाला. ठीक आहे, डन. आलो आपण नेक्स्ट. काय सांगितलंय आता या ठिकाणी? काही अशी पण तुम्हाला काही वाक्य पाहायला मिळतात. कोणती वाक्य आहेत ती? 3x/2 -9 = 0. हे पॉसिबल कधी आहे? हे पॉसिबल कधी आहे? प्रत्येक वेळेस पॉसिबल आहे का? मी समजा एक जागी 1 लिहिलं. 1 किती आले? 3. 3/2 मायनस किती आले? 9 = 0. आता 3/2 - 9 = 0 म्हणजे इथं आन्सर 0 येईल का रे? नाही येणार. म्हणजे हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा वरती किती होणार आहे? 6. जेव्हा तुम्ही x ची व्हॅल्यू काय घेणार आहे? 6. साहित्रिक 18 होणार. 18 ला तुम्ही काय करणार? 2 ने डिव्हाइड करणार आणि 2 ने डिव्हाइड केल्यानंतर तिथं 9 येणार. 9 - 9 0. म्हणजे LHS = RHS हे पॉसिबल तेव्हाचे जेव्हा x काय? 6 आहे. म्हणजे मला जेव्हा इथं मेन्शन करावं लागेल का x 6 आहे, तेव्हाच याला मी काय म्हणेल? इक्वल म्हणेल. अदरवाईज याला मी म्हणू शकत नाही. म्हणजे हे नक्की आहे का नाही? कन्फ्युजन. ही स्टॉल पण कोण? जर ह्या दोघांमध्ये कंपॅरिझन करायचंय तर ही स्टॉल पण त्याच्यासोबत हा असेल तर नक्की कोण? ही स्टॉल पण कोण? आलं लक्षात? मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट, पण कोणचा? म्हणजे दिसताना हे सेंटेन्स काय दिसते? स्टेटमेंट दिसते, पण हे स्टेटमेंट नाही.
इथं भाव पुढे आला नाही, प्रश्न विचारला नाही किंवा ऑर्डर आज्ञा रिक्वेस्ट काही केलेली नाही, पण पण तरी पण हे स्टेटमेंट नाहीये, कारण ही स्टॉल कळत नाही ना की कोण. मॅथ्स इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, पण कोणासाठी? बरोबर आहे. इट इज ब्लॅक कलर, कोणता, कुठे, म्हणजे स्पेसिफिक लोकेशन दिसत नाही. लक्षात, मेन्शन नाही येते, आणि जोपर्यंत ते मेन्शन होत नाही तोपर्यंत आपण त्याला स्टेटमेंट म्हणू शकत नाही. हा, तुमच्या समोर दोन माणसं उभी, माझ्या समोर अजून एक टीचर आहे, आणि मग तुम्ही आमच्या दोघांमध्ये कंपॅरिझन करताय, म्हणजे हे बरोबर आहे. इथं तुम्ही स्टेटमेंट एखादं केलं त्याला आपण चूक बरोबर म्हणू शकतो, पण ही स्टॉल याला चूक म्हणायचं का बरोबर म्हणायचं? म्हणजे ज्या स्टेटमेंटला आपण चूक बरोबर म्हणू शकत नाही, काहीच त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही, ही स्टॉल कसं काय, कोणासाठी? म्हणजे आपल्याला तिथं माणूस म्हणजे माहित पाहिजे कोण मोठा आणि कोण छोटा आहे, तोपर्यंत आपण त्याला त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही, त्याला चूक बरोबर म्हणू शकत नाही. म्हणजे असे हे जे सेंटेन्सेस आहेत त्याला ओपन सेंटेन्स म्हणतात. त्याला काय म्हणतात? ओपन सेंटेन्स. म्हणजे ह्या रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या, आणि ओपन सेंटेन्सला स्टेटमेंट म्हणत नाही. नॉट स्टेटमेंट, हे स्टेटमेंट नाहीये. हा, पण जर तुम्ही ती जागा फिल केली, म्हणजे तुम्ही जर मेन्शन केलं का एक्स बरोबर 6 आहे, तर मात्र तुम्ही त्याला आता काय म्हणू शकता? स्टेटमेंट म्हणू शकता. ओके, ठीक आहे. आता फॉलोइंग सेंटेन्स आर स्टेटमेंट. हे काय सगळे स्टेटमेंट आहेत. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट. पहा, ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय? प्रत्येक स्टेटमेंटला एक स्वतःची व्हॅल्यू असते. पहा, एखादं स्टेटमेंट बरोबर असणं वेगळं आणि चुकीचं असणं वेगळं, आणि ट्रूथ व्हॅल्यू असणं वेगळं. ट्रूथ व्हॅल्यू किती प्रकारचे असतात? ट्रूथ व्हॅल्यू किती प्रकारचे असतात? तर ट्रूथ व्हॅल्यू असतात 2 प्रकारच्या. एक असते ट्रू आणि एक असते फॉल्स. हे झाले त्याचे 2 व्हॅल्यू. लक्षात आलं का? म्हणजे हे थोडंसं एक लाईटली छोटंसं कन्फ्युजन आहे. व्हॅल्यू, ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे ट्रूथ असते असं नाही. 2 अधिक 2 5, याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली? हे चुकीचं आहे. बरोबर ना? 2 आणि 2 5. मी या ठिकाणी काय म्हणतोय? 2 + 2 = 5. आता तुम्ही काय म्हणणार आहे? सर तुम्ही जे लिहिले ते चुकीचं लिहिले. हे चुकीचं लिहिले हेच तुम्ही काय सांगितलं? बरोबर सांगितलं ना? आता तुम्ही म्हणले नाही सर तुम्ही बरोबर लिहिले. आता हे काय सांगितलं तुम्ही? चूक सांगितलं. म्हणजे या स्टेटमेंटला जर तुम्ही काय म्हणताय हे बरोबर आहे, तर आता ह्याचं काय झालं? चूक झालं. तुमचं वाक्य चुकलं. पण तुम्ही म्हणताय हां सर हे काय चुकीचं आहे. हे चुकीचं आहे हीच त्याची काय झाली? ट्रूथ व्हॅल्यू झाली. याची खरी व्हॅल्यू हे चुकीचं आहे. मग खरी व्हॅल्यू ही चुकीची पण असू शकते, बरोबर पण असू शकते. ट्रूथ व्हॅल्यू ट्रूथ असते असं नाही. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू काय असते? फॉल्स आणि ट्रू, अशा 2 प्रकारे तुम्ही काय करू शकता? दाखवू शकता. म्हणजे आता जर मला तुम्ही सांगितलं का सर हे जे तुमच्या समोर दिसतंय सनराईज इन ईस्ट, हे काय? ट्रू आहे. ओके. इथं काय लिहिणार तुम्ही? हे स्टेटमेंट काय? फॉल्स आहे. एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड. ट्रू आहे. मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. ट्रू आहे. एव्हरी इक्विलॅटरल ट्रायंगल हॅज अन इक्विअँग्युलर. ट्रू आहे. त्यानंतर नॅचरल नंबर इज अन इंटिजर्स. बरोबर आहे. नॅचरल नंबर इज अन इंटिजर्स. इंटिजरचाच एक नॅचरल नंबर पार्ट आहे ना. ओके. म्हणजे हे काय झालं? ट्रू झालं. दॅट्स व्हॉट. हे काय जायचं? ट्रूथ व्हॅल्यू. आलं लक्षात? म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू किती प्रकारचे असतात? 2 प्रकारच्या. त्यात ट्रू आणि फॉल्स. ह्या पद्धतीने ते काय केले जातात? दाखवल्या जातात. आलं लक्षात? ठीक आहे. त्यानंतर सिंपल स्टेटमेंट. सिंपल म्हणजे काय? असं स्टेटमेंट का ज्याची तुम्ही पार्ट नाही करू शकत. ते एकच स्वतःचं एक स्टेटमेंट आहे. त्याचे 2-3 पार्ट तुम्ही करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल सनराईज इन ईस्ट, याचं अजून दुसरं काय बनवणार तुम्ही? याचे पार्ट नाही करू शकत. दॅट्स फॉर सिंपल. ओके. सनराईज इन ईस्ट. ओके. 5 × 2 = 11. याला 2 पार्ट मध्ये डिवाइड नाही करता येत. ओके. म्हणजे एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड. इट्स ओके. याच्यापेक्षा वेगळं काय? 2 म्हणजे त्रिकोणाला 3 बाजू असतात, ट्रायंगलला 3 साइड असतात. याचे अजून काय म्हणणार आहे अजून? म्हणजे हे 2 पार्ट नाही करत. दॅट्स कॉल्ड सिंपल स्टेटमेंट. ओके. आता हे जे सिंपल स्टेटमेंट आहे ना, हे पी, क्यू, आर, एस अशा लेटरनी दाखवलं जातं. तसं तुम्ही एक्स पासून झेड पर्यंत कोणतेही लेटर यूज करू शकता. एक्स पासून ए पासून झेड पर्यंत कोणत्याही लेटरनी ह्या स्टेटमेंटला तुम्ही काय करू शकता? डिनोट करू शकता. म्हणजे प्रत्येक वेळेस हे स्टेटमेंट लिहायची गरज नाही. तुम्ही एकदा मानलं म्हणजे आता समजा ह्या स्टेटमेंटचा वापर तुम्हाला खाली करायचा आहे. ओके. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना म्हणून वरती एक स्टेटमेंट दिलेली आहे. मग तुम्ही प्रत्येक वेळेस ते स्टेटमेंट वापरायची गरज नाही. त्याला सिम्बॉलिकली नाव द्या. याला आम्ही पी म्हणू, याला आम्ही क्यू म्हणू, याला आम्ही आर म्हणू. आता पी क्यू आर म्हणजे ते स्टेटमेंट झाले. तुम्ही खाली वापर कशाचा करणार? पी क्यू आरचा. तुम्ही ए पासून झेड पर्यंत कोणतेही वापरू शकता, पण पी क्यू आर हे जनरली यूज केले जातात कारण एक्स वाय झेड मध्ये मध्ये येतात. बरोबर आहे. आणि म्हणून पी क्यू आर हे कोणासाठी यूज केलं जात नाही. त्यानंतर आलं कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड म्हणजे काय झालं? आता कंपाऊंड म्हणजे काय झालं? 2 आणि 2 पेक्षा जास्त सिंपल जर एकत्र आले तर त्याला कंपाऊंड. कंपाऊंड म्हणजे काय? तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पाहताय. कंपाऊंड म्हणजे काय? 2-3 एलिमेंट एकत्र आले का त्याला तुम्ही काय म्हणता? कंपाऊंड म्हणता. सेम इथंच आहे. 2-3 वाक्य जर एकत्र आली, 2-3 सिंपल स्टेटमेंट जर एकत्र आले, तर तुम्ही त्याला काय म्हणणार आहे? कंपाऊंड. दॅट्स इट. म्हणजे काय? याचं एक एक्झाम्पल पाहायचं झालं तर सिंपल एक एक्झाम्पल घेऊया आपण. 2 इज इव्हन नंबर. ओके. and 3 is an odd number. Okay. 2 is an ठीक आहे, ग्रामॅटिकली तुम्ही बघून घ्या. 3 is an odd number.
कळलंय तुम्हाला? म्हणजे आता इथं काय झालं, एक स्टेटमेंट मी या ठिकाणी दिले आणि दुसरं स्टेटमेंट मी या ठिकाणी दिले. आता तुम्ही या टोटलला काय म्हणणार? कंपाऊंड स्टेटमेंट म्हणणार. म्हणजे 2 आणि 2 पेक्षा जास्त स्टेटमेंट जर एकत्र आली तर त्याला आपण काय म्हणतो? कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतो. आलं लक्षात? ठीक आहे. त्यानंतर काय? लॉजिकल कनेक्टिव्ह. लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणजे काय? आता 2 पेक्षा जास्त जर 2 आणि 2 पेक्षा जास्त जर सिंपल एकत्र यायला लागले तर ते सरळ-सरळ होणार आहे का? 2 इज इव्हन नंबर, 3 इज ऑड असं आपण म्हणतो का? नाही. आपण काय लागतो त्याला? कनेक्शन. जॉइन करतो. जॉइन करण्यासाठी मी आता इथं एक सिम्बॉल वापरला. कोण सिम्बॉल म्हणजे यापेक्षा मी एक शब्द, एक वर्ड वापरला. तो कोणता आहे? अँड. तो वर्ड कोणता वापरला? अँड. बरोबर? किंवा मी असंही म्हणू शकत होतो काय? 2 इज अन इव्हन नंबर ऑर 3 इज अन ऑड नंबर. म्हणजे 2 पेक्षा जास्त जर स्टेटमेंट एकत्र आले तर ते जॉइन करण्यासाठी, एकमेकांना बांधण्यासाठी, त्या दोघांमध्ये काहीतरी संबंध, रिलेशन तयार करण्यासाठी मला काही कनेक्टिव्हज वापर करावे लागतात आणि त्याच कनेक्टिव्हजला काय म्हणतो आपण? लॉजिकल कनेक्टिव्हज म्हणतो. म्हणजे लॉजिकल कनेक्टिव्हज ही पार्ट लक्षात आला तुमच्या. ओके. मग आता जे आपल्याला लॉजिकल कनेक्टिव्हज यूज करायचे ते कोणते आहेत? आपल्याला लॉजिकल कनेक्टिव्ह जर पाहिलं तर वाक्य जोडताना खूप साऱ्या शब्दांचा आपण वापर करतो. मग आपल्याला सगळे करायचे आहेत का? नाही. आपल्याला फक्त 4च शब्दांचा वापर करायचा आहे. कोणता? त्यातलं पहिलं आहे अँड. त्यातलं दुसरं आहे ऑर. त्यातलं तिसरं आहे इफ आणि कोण असतो? देन. आणि चौथं आहे इफ अँड ओन्ली इफ. सॉरी. ओन्ली इफ. एवढ्याच लॉजिकल कनेक्टिव्हचा आपल्याला वापर करायचा आहे. कशाचा? अँड, ऑर, इफ अँड देन, इफ अँड ओन्ली. जर हे सोडून दुसरं कोणताही वर्ड जर आला कनेक्टिव्ह यूज करताना तर तो अँड मध्ये कन्सिडर करायचा. तर तो कशात कन्सिडर करायचा? अँड. म्हणजे आपल्याला आपल्या ज्या मॅथेमॅटिकल लॉजिक ह्या टॉपिकमध्ये आपल्याला फक्त 4च कनेक्टिव्ह पाहिजे. आता हे कनेक्टिव्ह अँड जेव्हा हे कनेक्टिव्ह यूज केलं जाणार आहे त्याच्यासाठी सिम्बॉल जो यूज केला जाणार आहे तो या पद्धतीने असतो. म्हणजे असा कुठेही सिम्बॉल दिसला का तुम्ही काय समजायचं? त्याला अँड समजायचं. जेव्हा ऑर हा वर्ड यूज केला जाणार आहे तेव्हा सिम्बॉल तुम्हाला या पद्धतीने दाखवला जाणार आहे. जेव्हा इफ अँड देन दोन वाक्य तुम्ही जॉईन करणार आहे त्यावेळेस तुम्हाला तो सिम्बॉल या पॅटर्नने एरो टाइपने दाखवला जाणार. आणि इफ अँड ओन्ली इफ तो करायचा आहे तो तुम्हाला हा डबल एरोने दाखवला जातो. म्हणजे जसं आपण तुम्हाला याच्या आधी सांगितलं का स्टेटमेंटसाठी आपण काय वापरतो? PQRS. मग आता वाक्यच जर PQRS मध्ये गेले तर कनेक्टिव्ह जे आहेत ते आता वाक्याला आपण पी म्हटलं, दुसऱ्या वाक्याला क्यू म्हटलं आणि मध्ये अँड आहे, मग पी अँड क्यू म्हणायचंय का? नाही. तर त्यासाठी आपल्याला हा सिम्बॉल यूज करायचा. पहिल्या वाक्याला मी पी म्हणलं, दुसऱ्याला क्यू म्हणलं, तिसऱ्याला मी आर म्हटलं आणि त्याच्यामध्ये एकात अँड आणि एकात ऑर आहे तर मग पी अँड क्यू म्हणजे मी ते प्रेझेंटेशन करणार. म्हणजे नुसतं वाक्यांना लेट करून फायदा नाही आता. त्याच्यासाठी तुम्ही सिम्बॉल आणले तर तुम्हाला ह्या कनेक्टिव्ह साठी सुद्धा काय आणावे लागणार आहे? सिम्बॉल आणावे लागणार. म्हणजे आता इथून पुढे काय लक्षात ठेवायचं? अँड, ऑर, इफ अँड देन, इफ अँड ओन्ली इफ. आलं लक्षात? ठीक आहे, डन. आलो आपण इथे. आता सिम्बॉलिक प्रेझेंटेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. आता ही काही स्टेटमेंट तुमच्या समोर दिले याला काय करायचं आपल्याला? प्रेझेंटेट करायचं. ओके. आता इथे जर पाहिलं तर 2 इज अन इव्हन नंबर, 25 इज अन परफेक्ट स्क्वेअर नंबर. डन. मग आता मी याचं प्रेझेंटेशन कसं करणार आहे पहा. पी लेट पी हॅज. मी स्टेटमेंट काय लिहिणार आहे? 2 इज अन इव्हन नंबर. ओके. क्यू दुसरं स्टेटमेंट काय माझं? 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर. देअरफॉर काय लिहिणार आता मी? सिम्बॉलिकली प्रेझेंटेशन. देअरफॉर सिम्बॉलिकली प्रेझेंटेशन काय लिहिणार आहे? पी अँड क्यू. दॅट्स इट. झालं माझं फायनल आन्सर. म्हणजे हे जे मी वापरले पहिलं या ठिकाणी माझं पहिलं स्टेटमेंट काय? पहिलं स्टेटमेंट काय? पी. दुसरं स्टेटमेंट माझं क्यू आणि ते मी कशाने जॉईन केलं? अँडने जॉईन केलं. पण हे मला डायरेक्ट लिहिता येत नाही. जसं पायथागोरस थेरम वापरण्याच्या आधी तुम्हाला सांगावं लागतं इन ट्रायंगल एबीसी अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री, तेव्हा तुम्हाला पायथागोरस वापरता येतो. तसं मला हे प्रेझेंटेशनसाठी वापरावं लागतं का पी म्हणजे कोण आहे, क्यू म्हणजे कोण आहे आणि मग मी ते लिहिलं का पी अँड क्यू. सेम पॅटर्नने आता इथं हे स्टेटमेंट कशाने जॉईन केले? ऑरने जॉईन केले. म्हणजे इथं काय लिहिले? अ स्कूल इज ओपन, देअर इज हॉलिडे. बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय झाला? आता मी इथं काय लिहिणार आहे? फर्स्ट लेट म्हणजे किती स्टेटमेंट लिहावी लागतात मला? 3. माझ्या उत्तरात लाईन किती आल्या? 3 लाईन आल्या. ही माझी पहिली लाईन, ही दुसरी, ही तिसरी. म्हणजे इथे काय करणार आहे? लेट पी स्कूल इज ओपन, क्यू देअर इज अन हॉलिडे आणि मग सिम्बॉलिकली प्रेझेंटेशन पी ऑर क्यू. हे झालं माझं प्रेझेंटेशन. आलं लक्षात? नेक्स्ट इथं जर पाहिलं तर काय? आता हे कशाने पहा बट आलं. इथं कोण आला? बट. पण बट तर आपण वापरलेलंच नाहीये. म्हणजे तो कशात कन्सिडर करायचा? अँड मध्ये. आता कळलंय तुम्हाला काय करायचं? म्हणजे हे याचं प्रेझेंटेशन काय झालं? पी अँड क्यू. असं लिहायचं नाहीये. ओके. लिहायचंय आधी जसं तुम्हाला सांगितले त्या पॅटर्नने लिहायचं. इथं फक्त मी तुम्हाला समजून इफ अँड ओन्ली इफ. आता याचं प्रेझेंटेशन काय होणार आहे? पी इफ अँड ओन्ली इफ क्यू. इथं जर पाहिलं तर 2 इज एन इव्हन अँड
म्हणजे इथे काय येणार आहे अँड पी अँड क्यू. या पद्धतीने आपण काय केलं यांचं सिम्बॉलिकली प्रेझेंटेशन केलं. आलं लक्षात? ओके. मग आता ट्रूथ टेबल. आता एक वाक्य सूर्यपूर्वीला उगवतो, हे ठीक होतं. ओके. 2 इज इव्हन नंबर, याला तुम्ही म्हणणार ट्रू. जर मी म्हणलं 2 इज ऑड नंबर, तुम्ही काय म्हणणार फॉल्स. बरोबर आहे. पण आता जर कनेक्टिव्हली जोडून 2-3 वाक्य एकत्र आली तर आता तुम्ही त्याला ट्रू फॉल्स कसं म्हणणार? म्हणजे एका वाक्याला आपण खरं खोटं म्हणू शकतो, पण त्याची ट्रूथ व्हॅल्यू सांगू शकतो. पण 2 एकपेक्षा जास्त वाक्य आली तर कसं सांगणार? मग त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशी ठरवायची? त्याच्यावर विचार झाला आणि मग त्याच्यानंतर आलं पहा. आता पहिलं कंजक्शन. कंजक्शन म्हणजे काय? अँड. कंजक्शन म्हणजे काय? अँड. कशात डिनोट केला जातो तो? या सिम्बॉल. म्हणजे जर मला 2 स्टेटमेंट जॉइन केले, कंजक्शन म्हणजे काय वापरलं गेलेलं आहे? अँड वापरलं. मग आता मला ह्या पूर्ण वाक्याची म्हणजे काय म्हणतो मी का हे जे वाक्य 3 इज प्राईम नंबर आणि 4 इज रॅशनल नंबर. आता हे जे पूर्ण एक पहा सेपरेट सेपरेट 2 आहेत. सेपरेटली ही 2 आहेत. पण ह्या दोघांचा कंबाईन विचार करायचा झाला तर मग याला खरं खोटं कसं म्हणायचं? कंबाईन मध्ये. आलं लक्षात? मग आता आपण इथं काय करणार आहे? लेट पी काय लिहिणार आहे इथं? 3 इज काय लिहिणार मी? प्राईम नंबर. ओके. त्यानंतर क्यू काय लिहिणार मी इथं? 4 इज अ रॅशनल नंबर. ओके. इथं काय लिहिणार मी? सिम्बॉलिकली प्रेझेंटेशन काय होणार आहे? पी अँड क्यू. झालं? याचा अर्थ माझं जे पहिलं स्टेटमेंट आहे, ओके, माझं फर्स्ट स्टेटमेंट काय? माझं फर्स्ट स्टेटमेंट पी, माझं दुसरं स्टेटमेंट क्यू आणि मी काय? पी अँड क्यू. आता पहा पहिलं काय काय होऊ शकतं? पॉसिबिलिटी काय काय? पॉसिबिलिटी काय काय? पहा बरं, आता पॉसिबिलिटी आपण ठरवतोय. पॉसिबिलिटी फर्स्ट पहिलं वाक्य काय असू शकतं? ट्रू. आणि दुसरं काय असू शकतं? ट्रू. दोन्ही खरी वाक्य असू शकतात. बरोबर. काय होऊ शकतं अजून? पहिलं ट्रू असताना दुसरं फॉल्स असेल. मे बी पहिलं पण फॉल्स असू शकतं, दुसरं ट्रू असेल किंवा दोनही फॉल्स असू शकते. आता तुम्ही सांगा याच्यापेक्षा वेगळी पॉसिबिलिटी काय? याच्यापेक्षा वेगळं अजून काय होईल? याच्यापेक्षा वेगळं काय होणार आहे? काहीच नाही होऊ शकत. एक तर दोन्ही बरोबर असतील, नाही तर दोन्ही चुकीचं असतील, नाही तर पहिलं बरोबर दुसरं चुकीचं, पहिलं चुकीचं दुसरं बरोबर. बरोबर आहे. मग अशा जर कंडिशन तयार झाल्या तर त्या वाक्याला बरोबर म्हणायचं का चुकीचं म्हणायचं? आता दोन्ही जर बरोबर असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहे? बरोबरच म्हणणार आहे. प्रॉब्लेम इथे आहे. पहिलं बरोबर आणि दुसरं चुकीचं झाल्यावर त्याला आपण फॉल्स म्हणणार. आपण दोघांचा काय करतो? एकत्रित विचार करतो. आता इथं सेपरेट, इथं हे ठरवताना आपण काय केलं? सेपरेट सेपरेट विचार केला. पण आता इथे ठरवताना आपण सेपरेट विचार नाही करत आहे, आपण कंबाईन विचार करतो. आता जेव्हा मी कंबाईन म्हणतो पहिलं बरोबर आहे दुसरं चुकीचं आहे, याचा अर्थ ते अख्खं स्टेटमेंटच काय झालं? चुकीचं. पहिलं चुकीचं आणि दुसरं बरोबर आहे, तरी तुम्ही काय म्हणणार? सर अख्खं स्टेटमेंटच बदलावं लागेल आपल्याला. ओके. म्हणजे याला काय म्हणणार तुम्ही? फॉल्स. आणि दोन्ही फॉल्स असतील तर मग तर विषयच येत नाही. दोन्ही फॉल्स असल्यावर त्याला तुम्ही काय म्हणणार? फॉल्सच. आलं लक्षात? ठीक आहे. समजलंय? नक्की? डन. म्हणजे या ठिकाणी अँड टेबल कळला तुम्हाला? म्हणजे इथे सगळ्यात इम्पॉर्टंट कोणती व्हॅल्यू आहे? दोन्हीही ट्रू असेल तरच तुम्ही त्याला ट्रू म्हणा. अदरवाईज एक सिंगल जरी फॉल्स आला तरी तुम्ही त्याला काय म्हणणार आहे? फॉल्स म्हणणार. कारण अँड हे असं कंजक्शन आहे का ते दोघांना कनेक्ट करतं एकदम स्ट्रॉंगली. दुसऱ्याचा पहिल्यावर इम्पॅक्ट असतो. आलं लक्षात? दोघंही म्हणजे हे जे वाक्य आणि हे वाक्य हे अँडनी जेव्हा जॉईंट होतं तेव्हा ते एकमेकांवर काय करतं? इम्पॅक्ट पडतं. दोघंही जॉईंट असतात. लक्षात आले? ठीक आहे. डन. त्यानंतर आलो आपण दुसरं कंजक्शन ज्याचा आपण वापर केला. कोणता येते? सॉरी कनेक्टिव्ह डिसकंजक्शन. ते आपण कशाने वापरतो? म्हणजे डिसकंजक्शन म्हणजे काय? ऑर. सिम्बॉल कोणता आहे त्याचा? या पॅटर्न. आले लक्षात? मग आता दोन स्टेटमेंट आहेत. फ्लॉवर इज रेड ऑर ऑल काउज आर ब्लॅक. मग तुम्हाला कळले इथं कोण आलं? लेट पी कोण आहे? कळलं काय? ऑल फ्लॉवर्स. ओके. त्यानंतर क्यू. त्यानंतर इथं काय लिहिणार आहे? ऑल काउज आर ब्लॅक. त्यानंतर सिम्बॉलिकली प्रेझेंटेशन काय होणार आहे? प्रेझेंटेशन काय होणार आहे? पी ऑर क्यू. आलं? ह्या 3 लाईन आधी लिहायच्या. आता इथं काय? इथं कोण आहे आपलं? फर्स्ट स्टेटमेंट पी. इथं कोणाला? पी. इथं कोणाला? क्यू. आणि इथं कोणाला? पी ऑर क्यू. इथे पण सेम पॅटर्न असणार आहे. काय असणार आहे? काय काय होऊ शकतं? इथं दोन्ही पण ट्रू असू शकतात किंवा पहिलं ट्रू असताना दुसरं फॉल्स असेल, पहिलं फॉल्स असताना दुसरं ट्रू असेल किंवा दोनही फॉल्स असतील. डन इथपर्यंत. आता दोन्ही ट्रू असेल तर परत विषय येत नाही. दोन्ही ट्रू असेल तर तुम्ही त्याला चुकीचं म्हणूच शकत नाही. म्हणजे हे काय झालं? ट्रू झालं. आता इथे पहा जॉईंट कशाने आहे? ऑरनी. जेव्हा दोन स्टेटमेंट ऑरनी जॉईंट होतात तेव्हा ते एकमेकांना कनेक्ट नसतात. त्यांचा एकमेकांवर इम्पॅक्ट होत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल उद्या आर्यन क्लासला येईल किंवा नाही येईल हे जर मी आज बोललो, उद्या आर्यन क्लासला येईल किंवा नाही येईल, मग तो आला तरी माझं स्टेटमेंट काय झालं? बरोबर आलं. आणि तो नाही आला तरी माझं स्टेटमेंट काय झालं? बरोबरच आलं ना. आलं लक्षात? म्हणजे तो आला तरी माझं स्टेटमेंट बरोबर आहे, तो नाही आला तरी माझं स्टेटमेंट बरोबर.
आणि दोन्ही चुकीची झाली. मी चुकीचं बोललो आणि आर्यन चुकीचं वागला, आता तुम्ही त्याला फॉल्सच म्हणा ना. आलं लक्षात? समजलं? डन इथपर्यंत? ओके. ऑर असेल तर कनेक्शन अजिबात नसतं, पण अँड असेल तर कनेक्टिव्ड असतात, एकमेकांना ते बॉन्डेड असतात. दोन्हीही बरोबर तरच बरोबर, नाहीतर सगळं चुकीचं. आणि इथं काय सांगतंय, दोन्हीही चुकीचे असेल तरच तुम्ही चुकीचं म्हणा, अदरवाईज तुम्ही चुकीचं म्हणूच नका. सगळ्यांना काय म्हणा तुम्ही बरोबर. म्हणजे इथे जर पाहिलं, आधीच्या टेबलला पहा, फक्त ट्रूलाच ट्रू लिहिले, बाकी सगळे फॉल्स लिहिले. आणि इथं जर पाहिलं तर फक्त फॉल्सलाच फॉल्स लिहिले, अदरवाईज सगळ्यांना ट्रू लिहिले. म्हणजे ऑर मध्ये एक जरी सिंगल ट्रू असला ना, ऑर मध्ये एक सिंगल ट्रू तरी चालतंय, पण फॉल्स अँड मध्ये दोनही काय पाहिजेत, ट्रू पाहिजे तरच ट्रू, अदरवाईज सगळं काय येणार आहे, फॉल्स येणार. ओके. याचा खूप महत्त्वाचा वापर आहे, ह्या टॉपिकच बेस फक्त याच्यावर, नीट समजून. आता कंडिशनल इम्प्लिकेशन. कंडिशनल इम्प्लिकेशन म्हणजेच काय, इफ अँड देन. म्हणजेच काय, हा एरो, याला माहिती इम्प्लाइज. आलं लक्षात? म्हणजे आता इथं इफ मुंबई इज इन महाराष्ट्र देन दिल्ली इज कॅपिटल. ओके. डन इथपर्यंत. म्हणजे पहिल्या स्टेटमेंटला काय म्हणणार, लेट काय लिहिणार इथं पी, नंतर इथं काय लिहिणार क्यू, नंतर इथं काय लिहिणार पी इम्प्लाइज क्यू. ओके. आता इथं जर पाहिलं पी क्यू, पी इम्प्लाइज क्यू, काय डाऊट इथपर्यंत नाही. आता इथं पण पॅटर्न काय असणार आहे, सेम. काय होईल, हे ट्रू हे पण ट्रू, किंवा हे ट्रू हे फॉल्स, हे फॉल्स हे ट्रू, किंवा दोनही काय असतील, फॉल्स असतील. आता परत ट्रू जर येत असेल तर पहिल्याला हेच नाहीये, दोन्ही ट्रू असतील तर ट्रूच म्हणा, बरोबर आहे. आता इथं गडबड आहे, पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असलं तर इफ अँड देन मध्ये एक स्टेटमेंट आपण घेऊ. आता हे स्टेटमेंट इफ अँड देनचं आहे. ओके. मुंबई इन महाराष्ट्र काय लिहिलं मी, बरोबर आहे. बरोबर. आता मुंबई इज इन महाराष्ट्र, इफ जर मुंबई महाराष्ट्रामध्ये असेल तर दिल्ली नॉट कॅपिटल, मी म्हटलं दिल्ली नॉट कॅपिटल ऑफ इंडिया, हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे? चुकीचं आहे ना. दिल्ली कॅपिटल आहेच ना, याचा काय इम्पॅक्ट आहे, दिल्ली कॅपिटल आहेच आहे. लक्षात आलं? म्हणजे इथं काय लिहिणार आहे तुम्ही, हे काय झालं, फॉल्स झालं. म्हणजे इथे काय तयार होतं, ट्रू फॉल्स, काय होणार आहे, फॉल्स होणार. आता याचं एक चांगलं एक्झाम्पल आपण घेऊया जे तुम्हाला समजेल. जर दिलेल्या डायग्रामला 3 साइड असतील, जर दिलेल्या डायग्रामला किंवा दिलेली डायग्राम जर ट्रायंगल असेल, इफ गिवन डायग्राम इज ट्रायंगल देन सम ऑफ ऑल अँगल इज नॉट 180. दिलेली डायग्राम जर ट्रायंगलची असेल तर तिच्या अँगलची ऍडिशन ही 180 नाहीये, असं कसं काय होईल? दिलेली डायग्राम जर ट्रायंगल आहे तर तिघांची ऍडिशन 180 आली पाहिजे, त्याच्यापेक्षा दुसरी येऊ शकत नाही. मी पहिलं बरोबर म्हणते, दुसरं चुकीचं म्हणते, तर तुम्ही त्याला काय म्हणणार आहे? आता बघ, मी म्हणतोय दिलेली डायग्राम ट्रायंगल नाहीये, ऍडिशन 180 होऊ शकतं. कुठली पण डायग्राम घ्या, असं काही नाहीये ना. वेगळी डायग्राम असेल, 3 अँगल मी काढले अशा पद्धतीने, आता इथे एक अँगल आला, इथे एक अँगल आला, अजून एक घेतला फॉर एक्झाम्पल, तिघांची ऍडिशन 180 म्हणू शकतो ना आपण. पण ती डायग्राम ट्रायंगल आहे का? पण ऍडिशन 180 येऊ शकते का? म्हणजे हे काय झालं, ट्रू झालं. दिलेली डायग्राम ट्रायंगलची नाहीये, ऍडिशन पण 180 नाही, होऊ शकतं ना. असं काय होऊ शकतं, दिलेली डायग्राम ट्रायंगलची नाही आणि ऍडिशन पण 180 नाही, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? डायग्राम जर ट्रायंगलची नाहीये तर ऍडिशन 180 यायचा विषय का? म्हणजे होऊ शकतं असं, डायग्राम ट्रायंगलची नाही, ऍडिशन 180 नाही, काय प्रॉब्लेम आहे, होऊ शकतं. म्हणजे हे काय झालं, आता ट्रू झालं, हे ट्रू आहे. पहा गंमत पहा. पण दिलेली डायग्राम ट्रायंगल आहे आणि ऍडिशन 180 नाही, हे नाही होणार. डायग्राम जर तुम्ही ट्रायंगलची दिली तर ऍडिशन 180 आली पाहिजे, दॅट्स इट. म्हणजे इफ अँड देन काय सांगतो, पहिलं ट्रू दुसरं तुम्ही चुकीचं नाही म्हणू शकत. एक तर पहिलं ट्रू दुसरं पण ट्रू, पहिल्याला ट्रू म्हणले तर दुसऱ्याला तुम्हाला ट्रू म्हणावंच लागेल, अदरवाईज आम्ही त्याला फॉल्स म्हणू. हा, तुम्ही पहिलेच चुकीचं म्हणताय तर दुसऱ्याला आम्ही भावच देणार नाही. पहिलं चुकीचं म्हणताय, दुसऱ्याला भाव द्यायची गरजच नाही. म्हणजे तिथं काय झालं, हा बरोबर आहे, ठीक आहे, तू जर डायग्रामच ट्रायंगलची नाही दिली तर आम्ही 180 म्हणू शकत नाही, त्यामुळे तू म्हणतो ते बरोबर आहे. आलं लक्षात? म्हणजे अँडचा टेबल काय सांगतो, दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू म्हणा, अदरवाईज सगळ्याला फॉल्स टाका. और सांगतो दोन्ही फॉल्स असेल तरच फॉल्स टाका, अदरवाईज सगळ्याला ट्रू म्हणा. आणि इम्प्लाइज इफ अँड देन काय सांगतो, इम्प्लाइज पहिलं बरोबर आणि दुसरं जर चुकीचं असेल तर त्याला तुम्हाला चुकीचंच म्हणावं लागेल, अदरवाईज सगळ्याला ट्रू म्हणा. आलं लक्षात? समजलंय? मग आलो आपण पुढे, काय बाय कंडिशनल. बाय कंडिशनल म्हणजे डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन म्हणजे काय, डबल इम्प्लाइज, दोन्ही साइडने एरो. म्हणजे हे जे वाक्य जॉईन केले, हे कशाने जॉईन केले, इफ अँड ओनली इफ.
यांनी जॉईन केलं. ओके, ठीक आहे. म्हणजे मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ द सन राईज इन द वेस्ट. जर दूध व्हाईट असेल तर आणि तरच सूर्यपूर्वेला उगवतो. दूध व्हाईटच असतं, सूर्यपूर्वेलाच उगवतो. दोन्ही वाक्य. ओके, ठीक आहे. आता ही रॅन्डम, हे फक्त तुम्हाला प्रेझेंटेशन कळण्यासाठी. ओके, पी पहिलं, क्यू दुसरं, आणि जॉईन काय केलं, पी इम्प्लाइज क्यू. मग आता मी इथं राईट करताना कसं करणार आहे, पी क्यू पी डबल इम्प्लाइज क्यू. काय डाऊट इथपर्यंत नाही. इथं पण पॅटर्न सेम, पहिलं ट्रू दुसरं ट्रू, पहिलं ट्रू असताना दुसरं फॉल्स असू शकतं, पहिलं फॉल्स असताना दुसरं ट्रू असू शकतं, अदरवाईज दुसरी काय असू शकतात, फॉल्स असू शकतात. दोन्ही काय असू शकतात, फॉल्स असू शकतात. आता गंमत पहा, एक वेगळं एक्झाम्पल घेऊ आपण, तुमच्या लक्षात येईल असं. ट्रँगलचं परत वापरू. दिलेली डायग्राम ट्रँगल असेल तर आणि तरच ऍडिशन काय ते 180. म्हणजे दिलेली डायग्राम काय असेल, दिलेली डायग्राम काय असेल, जर ट्रँगलची असेल तर आणि तरच ऍडिशन काय, म्हणजे दोन्ही ट्रू आहे, ट्रूच. बरोबर. दिलेली डायग्राम ट्रँगलची असेल तर आणि तरच ऍडिशन 180 येत नाही. दिलेली डायग्राम ट्रँगलची नाही आणि तरच ऍडिशन 180 येते. दिलेली डायग्राम ट्रँगलची नाही पण ऍडिशन 180 येते, मग डायग्राम कोणती पण असू द्या. पॉसिबल आहे का, हे पॉसिबल आहे का? डायग्राम ट्रँगलची नाही 180 ऍडिशन आलीच पाहिजे, असं कसं काय म्हणू शकता? ती 260 पण येऊ शकते, 340 पण येऊ शकते, काही पण येऊ शकते ना. जर डायग्राम कोणाची आहे, ट्रँगलची नाहीये, तर ते म्हणतात ऍडिशन 180 येणार. मग कोणती डायग्राम घ्या, म्हणजे जगातली कोणती डायग्राम घ्या तुम्ही, ऍडिशन 180 येते. टॉपिकचं नावच आहे लॉजिक वापरा, जे आपल्याला नाहीये ते डेव्हलप करायचे. म्हणजे म्हणजे शिक्षण तज्ञ किती भारी होते, त्यांनी 12वीचा पहिला टॉपिक कोणता ठेवलाय, तर मॅथमॅटिकल लॉजिक. बाळांनो रे, लॉजिक वापरा, जी की तुमच्याकडे नाहीये. आता तुम्ही मोठे झालेला आहात, हा टॉपिक 11वीला नाही इंट्रोड्यूस केला, हा 10वीला नाही केला, म्हणजे त्यांना कळलं. आता ही मुलं कॅपेबल झाली, त्यांना कळेल लॉजिक हा नावाचा एक प्रकार असतो जो आपण वापरला गेलाय, आणि ज्यांनी आतापर्यंत वापरला नाही त्यांनी इथून पुढे तरी वापरावा. थोडस डोक्याच्या खिडक्या ओपन करा, म्हणजे त्याच्यात हवा येईल, वातावरण प्रसन्न आणि मोकळं होईल, सूर्यप्रकाश येईल. बंद नका ठेवू, जो की आतापर्यंत तुम्ही सॅच्युरेशन त्याचं झालंय फार. हा, आणि लॉजिक नावाचा प्रकार राहिलेला नाहीये. आपल्याला एकच माहिती आहे, किमती द्या, फॉर्म्युला द्या, उत्तर रेडी, आम्ही हुशार, वी आर व्हेरी क्रिएटिव्ह पर्सन, आम्ही खूप क्रिएटिव्ह, असं नाहीये. फॉर्म्युला दिला, किमती दिल्या आणि तुम्ही उत्तर काढलं, याला क्रिएटिव्ह, याला कारकून म्हणतात. लॉर्ड मॅकॅलो त्यांनी जे आपल्याला सांगितलं तेच आपण करतोय आणि त्याच्यातच हुशार झालोय आपण. ठीक आहे, असो. तर डायग्राम जर ट्रँगलची नाही तर ऍडिशन 180 ची ती असं नाही होणार. डायग्राम ऍडिशन काही पण येईल, कॉर्डिलेटर असेल, मग काय करणार? मी म्हणतोय दिलेली डायग्राम ट्रँगलची नाही पण ती कॉर्डिलेटरची असू शकेल, मग आणि मग 180 कसं काय म्हणणार? म्हणजे हे काय झालं, फॉल्स झालं. डायग्राम ट्रँगलची नाही, ऍडिशन पण 180 नाही. बरोबर आहे, डायग्राम जर ट्रँगलची नसेल तर ऍडिशन 180 असू पण शकते, नसू पण शकते, माहित नाही. बरोबर. म्हणजे इथं काय लिहिणार तुम्ही, हे ट्रू. वाक्याचा विचार होल करा, सिंगल सिंगल नका, होल. आता त्याला तुम्ही काय म्हणा, दिलेली डायग्राम ट्रँगलची नाही, ऍडिशन पण 180 नाही. हा बरोबर आहे सर, तुम्ही म्हणले ते बरोबर आहे. पण दोन्ही दिलेली डायग्राम ट्रँगलची तर ऍडिशन 180 आली पाहिजे, हे पण बरोबर आहे. दिलेली डायग्राम ट्रँगलची नाहीये पण ऍडिशन 180 येते, असं कसं काय होईल? नाही होऊ, म्हणजे काय म्हणतो, पॉसिबल आहे, काही पण येऊ शकतं. बरोबर. आणि काय म्हणतो इथं आपण त्याला, का दिलेली डायग्राम जर ट्रँगलची आणि ऍडिशन 180 येत नाही, असं नाही होणार. ऍडिशन 180 आली पाहिजे. आलं लक्षात? म्हणजे इथला टेबल काय सांगतो, फॉल्स कधी म्हणा, अल्टरनेट जर आले तर. ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू जर आले तर इम्प्लाइज काय सांगतो, त्याला फॉल्स म्हणा. आले लक्षात? समजलंय नक्की? जायचं पुढं. ठीक आहे. आता आलं निगेशन ऑफ स्टेटमेंट. निगेशन म्हणजे काय, त्याच्या अपोजिट वाक्य. ओके, म्हणजे काय, प्राइस इन्क्रीज, इथं काय लिहिणार, प्राइस डिक्रीज नाही. आता हे लय महत्वाचं आहे, इथं तुम्ही त्याला अफर्मेटिव्ह आणि काय म्हणतो आपण त्याला, म्हणजे होकारार्थी नकारार्थी असं नाही. म्हणजे प्राइस इन्क्रीज म्हणजे प्राइस डिक्रीज असं नाही. प्राइस काय होती माहित नाही आपल्याला, प्राइस इन्क्रीजचं अपोजिशन लगेच जायचं नाही, प्राइस डिक्रीज कॉन्स्टंट पण असू शकते. इन्क्रीज नाही होत म्हणजे ती थांबलेली पण असू शकते ना, डिक्रीजच होते असं काही नाहीये. म्हणजे आपण त्याला काय लिहू शकतो, त्याचं निगेशन काय, प्राइस डज नॉट इन्क्रीज. 2 into 0 आयोटा नॉट इक्वल. जर ते म्हणतात, ते काय म्हणतात का 2 into 0 आयोटा हे काय इज इंटू 1 आहे. आता त्याला तुम्हाला सांगितलं याचं निगेशन लिहा, फक्त काय लिहिणार तुम्ही, नॉट. ते सांगितलं 5 आणि 4 9, आम्हाला म्हणायचे नॉट, पण ते म्हणले आधीच म्हणले नॉट, तर आता आपल्याला काय करायचं,
इक्वल, फक्त नॉट टाकायचं. म्हणजे निगेशन म्हणजे काय, फक्त नॉट टाका, बाकी काहीच करू नका, बाकी काही करू नका. राम चांगला मुलगा आहे, याचं निगेशन राम चांगला मुलगा नाही. राम चांगला मुलगा आहे याचं निगेशन फक्त राम चांगला मुलगा, चांगल्याला नाही म्हणा फक्त, मग तो वाईट आहे असं नका म्हणून. राम चांगला मुलगा आहे याचं निगेशन राम वाईट मुलगा आहे असं होत नाही. तुम्ही त्याला शब्द काढून बदलू नका, त्याच शब्दाला ठेवा, फक्त नॉट टाका. नॉट असेल तर काढून घ्या. दॅट्स इट. म्हणजे तुम्हाला एक स्टेटमेंट दिलं जाणार आहे, तुम्हाला एक स्टेटमेंट दिलं जाणार आहे. ते स्टेटमेंट काय असू शकतं, त्या स्टेटमेंटचं तुम्हाला काय करायचंय, त्या स्टेटमेंटचं काय करायचंय तुम्हाला, निगेशन. आणि निगेशन या पॅटर्ननी दाखवतात. पहा, या पॅटर्ननी काय दाखवतात, निगेशन दाखवतात. म्हणजे आता पहा, पहिलं स्टेटमेंट जर मी तुम्हाला ट्रू सांगितलं तर त्याचं निगेशन काय येणार आहे, फॉल्स. आणि जर तुम्हाला फॉल्स स्टेटमेंट दिलं असेल तर त्याचं निगेशन काय येणार आहे, ट्रू. यासाठी खास लॉजिक लावायची गरज नाही. स्टेटमेंट पॅटर्न. आतापर्यंत आपण फक्त दोन, पहिल्यांदा सुरुवातीला आपण एका स्टेटमेंट पाशी होतो, याला PQRS म्हणतात. ते ट्रू असू शकत होतं, फॉल्स असू शकत. मग आपण दोन स्टेटमेंट एकत्र केली, मग ती जॉईन केली, अँड, ऑर, इफ अँड देन, इफ अँड ओनली. मग आपण त्याला पण ठरवलं का याला बरोबर म्हणायचं का चुकीचं म्हणायचं. आता पॅटर्न, पॅटर्न म्हणजे काय, आता दोन पेक्षा जास्त स्टेटमेंट एकत्र आली, म्हणजे याचा अर्थ काय झाला, P अँड Q ऑर R. म्हणजे आता इथं कनेक्टिव्ह दोन आले, बरोबर. P अँड Q इम्प्लाइज R अँड निगेशन P. काय झालं, वेगवेगळे स्टेटमेंट एकत्र आले, वेगवेगळ्या कनेक्टिव्हला घेऊन, याला काय म्हणायचं, पॅटर्न. वेगवेगळे आले, नवीन नवीन आले. आलं लक्षात, कळलं पॅटर्न म्हणजे काय. डन. त्यानंतर आता पहा, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट पॅटर्न. आता आपण एकाचं ठरवलं चुका बरोबर, आपण दोघांचं ठरवलं चुका बरोबर. आता आपल्याला ठरवायचंय का असे जर पॅटर्न एकत्र आलं. पॅटर्न म्हणजे काय, थोडक्यात एक पॅरेग्राफ आहे. पॅटर्न म्हणजे काय, मल्टी, मग एक पॅरेग्राफ आहे आणि त्या पॅरेग्राफला तुम्हाला ठरवायचंय चुका बरोबर. म्हणजे 1 2 3 4 4 वाक्यांचा एक पॅरेग्राफ दिलाय आणि तो ह्या वेगवेगळ्या कनेक्टिव्हनी काय केलं, जॉईन केलं. मग एक पॅरेग्राफ म्हणजे आतापर्यंत आपण कशाला चुकीचं बरोबर समजलो, एका वाक्याला. नंतर काय समजलं, 2 वाक्यांना मिळून. आता एक पॅरेग्राफ असायचं, त्या पॅरेग्राफला चुकीचं का बरोबर म्हणायचं. हा, लॉजिक कसं वाढवत चालवलंय तुमचं. ओके, ठीक आहे. पाहूया आपण आता इथं काय सांगितलंय. एक पॅटर्न दिलाय तुम्हाला, P इम्प्लाइज Q इम्प्लाइज P. ह्या पॅटर्नला ठरवायचे तुम्हाला बरोबर का चुकीचं. आता ह्या पॅटर्न मध्ये हे बरोबर आहे, काही चुकीचं आहे, काही बरोबर, असं वेगवेगळ्या गोष्टी येणार आहेत. आता कोणत्या टायमिंगला कोणतं वाक्य बरोबर आहे, कोणत्या टायमिंगला कोणतं वाक्य चुकीचं आहे, मग त्याला चुकीचं म्हणायचं का बरोबर म्हणायचं, हा एक महत्वाचा विषय. हा लक्षात. ठीक, मग स्टेटमेंट किती दिली तुम्हाला इथं, दोनच आहेत. याचं वाक्यांत रूपांतर वेगवेगळं केलंय, पण स्टेटमेंट दोनच आहेत. ओके, कोणती स्टेटमेंट आहे तुमच्याकडे, P आणि Q. मग आता पहा, ठरवायचं कसं, स्टेटमेंटला आपण, पॅटर्नला आपण काय ठरवणार, चुकीचं का बरोबर. स्टेटमेंट P आणि कोण आहे, Q. डन. पहिली गोष्ट, आता इथे जर पाहिलं तर आधी ब्रॅकेटकडे पाहायचं. हे ब्रॅकेट आहे, कोणाला घेतले आधी, Q ला घेतलंय. हे लय महत्वाचं आहे. आधी कोणाला घेतलं, Q ला, नंतर कोणाला जॉईन केले, P ला. आणि हे पूर्ण ब्रॅकेट नंतर जॉईन केले कोणाला, P इम्प्लाइज Q इम्प्लाइज P. हे जॉईन केले कोणाला, P ला, पण काय म्हणून, इम्प्लाइज म्हणूनच जॉईन केले. म्हणजे आता आता आपण इथं काय पोहोचलो, मेन पॅटर्नला पोहोचलो. डन. इथपर्यंत काय डाऊट नाही. आता पहा, काय काय पॉसिबिलिटी आहे, ह्या दोन वाक्यांमध्ये जाऊया आपण. काय होऊ शकतं, पहिलं ट्रू, दुसरं ट्रू, पहिलं ट्रू, दुसरं फॉल्स, पहिलं फॉल्स, दुसरं ट्रू, किंवा दोनही फॉल्स. याच्यापेक्षा वेगळी पॉसिबिलिटी काय नाही. डन झालं. मग आता नीट बारकाईने पहा, इम्प्लाइजचा टेबल काय सांगतो. पहा, इफचा टेबल काय सांगतो, पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल तरच काय म्हणा, फॉल्स म्हणा, अदरवाईज सगळ्याला काय म्हणा, ट्रू म्हणा. ओके, मग पण गंमतीत अशी आहे का त्यांनी पहा क्यूला आधी ठेवलंय, म्हणजे आधी विचार कोणाचा करायचा आहे, आधी क्यूचा विचार करायचा, मग पीचा. मग हा पॅटर्न कुठे बनतोय, TF, म्हणजे एरो कुठून कुठे गेलेला आहे, असा एरो गेलाय. एरो कसा गेला कळलं. मग आता ह्या एरो मध्ये ट्रू फॉल्स कुठे दिसतंय तुम्हाला, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स कुठे दिसतंय, म्हणजे हे काय झालंय, अदरवाईज सगळं काय ट्रू ट्रू ट्रू. कसं ठरवलं समजा, नक्की आले लक्षात, काढू याला बाहेर, हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी लिहिलं होतं. डन. आलो आपण पुढे. आता मला काय समजायचंय, आता हा जो पार्ट आहे ना, हा जो कॉलम आहे ना, ह्या कॉलमला मी कोणाला जॉईन करणार आहे, P ला. म्हणजे आता मला कोणाचा विचार करायचा आधी, P चा. मग परत P आणि तो जो, आता याला एकच समजा, याला एकच समजायचं. आता P आणि Q इम्प्लाइज P, याच्यामध्ये इम्प्लाइजच आलेलं आहे परत. मग आता इथं पण इम्प्लाइजचा टेबल काय सांगतो,
पहिलं ट्रू फॉल्स असेल तरच त्याला फॉल्स म्हणा. मग हा पॅटर्न कुठे दिसतोय? दोन्ही ट्रू आहे, दोन्ही ट्रू आहे. इथं काय दोन्ही फॉल्स आहेत आणि दोन्ही फॉल्स आहेत, कुठेच नाही. म्हणजे सगळेचे सगळे काय आहेत? ट्रू 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 ट्रू, आलंच नाही कुठं. याचा अर्थ जर ही कंडिशन झाली तर त्याला तुम्ही ट्रू म्हणा त्या पॅरेग्राफला, ही कंडिशन झाली तरी तुम्ही त्याला ट्रू म्हणा, ही कंडिशन झाली तरी तुम्ही त्याला ट्रू म्हणा, ही कंडिशन झाली तरी त्याला तुम्ही ट्रू म्हणा. म्हणजे हा पॅटर्न किंवा हा पॅरेग्राफ 3 वाक्यांचा जो पॅरेग्राफ आहे हा खच काय ट्रू आहे कोणत्याही कंडिशन मध्ये असू द्या. म्हणजे वाक्य काय आपल्याला माहित नाही, ही वाक्य काय हे आपल्याला माहित नाही, पण तो पॅरेग्राफ कोणत्याही कंडिशनला ट्रूच येतो. अंडरस्टँड? समजलंय? नक्की? कसं ठरवायचं कळलं? टेबलवर ना? ओके, डन. आलो आपण इथं. आता याला करायचंय. हा पण एक पॅटर्न आहे. किती स्टेटमेंट आहे तिथं? 2च आहेत. परत काय? पी आणि क्यू. जर इथं पाहिलं तुम्ही पीचं कोण दिसते तुम्हाला अजून? निगेशन. म्हणजे मी पीचं निगेशन एक बाजूला करून ठेवतो कारण त्याची मला गरज लागेल. ओके, अजून कोणाची गरज लागेल? झालं, सिंगल संपले. आता ग्रुपमध्ये कोणाची गरज लागणार मला? पी अँड क्यू ची गरज लागणार. मग पी अँड क्यू मी काढून ठेवला. पी अँड क्यू ची गरज लागून परत पी अँड क्यूचा कोण लागणार आहे मला? निगेशन पण लागणार आहे. म्हणजे पी अँड क्यूचं काय ठेवलं मी इथं काढून? निगेशन पण काढून ठेवलं. ओके, अजून कोणाची गरज लागणार आहे? निगेशन पी सोबत ऑरला कोण जोडायचंय मला? क्यू. ओके, निगेशन पी सोबत ऑरला मला कोण जोडायचंय? क्यू जोडायचंय. याची मला गरज लागणार आहे. आणि मग हे सगळ्यांचं ग्रुप झालं, एकदा मला सगळ्यांच्या व्हॅल्यू मिळाल्या सेपरेटली. आता मला यांना काय करायचंय? कनेक्ट करायचंय. काय? निगेशन पी ऑर क्यू डबल इम्प्लाइज काय? निगेशन, थोडंसं इकडे घेतो. काय इथं? निगेशन पी ऑर क्यू. ओके, पी ऑर क्यू डबल इम्प्लाइज, सॉरी, निगेशन पी अँड क्यू. मला फॅन लावला. ठीक आहे, याची व्हॅल्यू आपल्याला ठरवायची. म्हणजे हा एक पॅरेग्राफ आहे. ह्या पॅरेग्राफची आपल्याला काय करायची? व्हॅल्यू ठरवायची. आता काय होऊ शकतं? एकच ठेव. पहा आता इथं काय होईल? फर्स्ट इथं काय? ट्रू फॉल्स, सॉरी काय आपला हा पहिला टेबल ट्रूच. ओके, ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू आणि दोनही काय? डन. इथपर्यंत आलो आपण. आता निगेशन पीचं निगेशन लिहायचं. आता पीचं निगेशन लिहायचं. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? जिथं पी दिसतोय म्हणजे पीचा जो ट्रू दिसतोय तो मला काय लिहायचा? फॉल्स. जिथं पीचा फॉल्स, इथं काय दिसतोय? ट्रू. आणि इथं याचं निगेशन लिहिलं. आता मला काय करायचंय? पी अँड क्यू. ओके, मग या ठिकाणी मला पी अँड क्यू करायचं आहे. ठीक आहे, पी अँड क्यू हा पी आहे. पी अँड क्यू काय सांगतो? अँडचा टेबल काय सांगतो? दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू म्हणा. या दोघांमध्ये आता दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू म्हणा, अदरवाईज म्हणजे फक्त मी पहिल्यांदाच काय म्हणणार आहे? ट्रू. बाकी सगळ्यांना मी काय लिहिणार? फॉल्स फॉल्स फॉल्स. झालं. आता जे मी पी अँड क्यू लिहिलंय त्याचं मला काय लिहायचंय? निगेशन. याचं निगेशन लिहायचं. याचा अर्थ इथं काय लिहिणार मी? फॉल्स. याचं निगेशन, पी अँड क्यूचं निगेशन. म्हणजे ट्रूचं काय झालं? फॉल्स. अदरवाईज सगळं ट्रू ट्रू ट्रू. आलं लक्षात? आता इथं कोण जॉईन करायचंय मला? जॉईंट पहा, निगेशन पी ला ऑरनी क्यू जोडायचंय. निगेशन पी ला ऑरनी क्यू म्हणजे ह्या दोघांमध्ये ऑर आहे. ऑरचा टेबल काय सांगतो? दोन्हीही फॉल्स आले तरच फॉल्स. बरोबर आहे? ओके, अँडचा टेबल काय सांगतो? अँडचा टेबल इथे लिहून ठेवू आपण. पी सॉरी दोन्ही जर ट्रू असतील तरच तुम्ही काय म्हणा? ट्रू, अदरवाईज फॉल्स. आणि ऑरचा टेबल काय सांगतो? दोन्ही फॉल्स आले तरच तुम्ही काय म्हणा? फॉल्स. अदरवाईज सगळ्याला काय म्हणा? ट्रू म्हणा. ओके, ठीक आहे. आता इथं दोन्ही ट्रू कुठे दिसतात? दोन्ही फॉल्स पहा इथं दिसतात म्हणजे सेकंड नंबर. अजून कुठे दिसतंय? म्हणजे सेकंडला काय? अदरवाईज ट्रू फॉल्स ट्रू आणि ट्रू. झालं. आता मला काय करायचंय? मला याला आणि ह्या टेबल शेजारचा ह्या दोघांमध्ये काय करायचंय? डबल इम्प्लाय. डबल इम्प्लायचा टेबल काय सांगतो? अल्टरनेट फॉल्सला आहे. डबल इम्प्लाय सांगता अल्टरनेट फॉल्स. इथं अल्टरनेट आहेत, इथं अल्टरनेट नाही. म्हणजे इथं काय झालं? फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. आलं लक्षात? म्हणजे जर या पॅटर्न मध्ये ती वाक्यरचना आली तर त्याला तुम्ही फॉल्स म्हणणार. या पॅटर्न मध्ये वाक्यरचना आली, तो पॅराग्राफ या पॅटर्न मध्ये बनला गेला तर त्याला तुम्ही फॉल्स म्हणणार आहे. ह्या पॅटर्न मध्ये बनला गेला तर त्याला तुम्ही ट्रू म्हणणार आहे. ह्या पॅटर्नला तुम्ही ट्रू म्हणणार त्या वाक्यांच्या. आले लक्षात? कळलाय? ट्रूथ टेबल कळला कोणाचा? अख्ख्या पॅटर्नचा. आलं लक्षात? आता लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय? लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय? इकडे एक तुम्हाला पॅटर्न दिला जाईल आणि पलीकडे एक पॅटर्न दिला जाईल आणि पॅटर्न इक्वल आहेत का नाही फक्त ते तुम्हाला चेक करायला सांगितलं. त्याला म्हणजे लॉजिकल इक्विव्हॅलन्स. मग आपल्याला काय करायचं? इकडच्या पॅटर्नची एक व्हॅल्यू काढायची.
इकडच्या पॅटर्नची एक व्हॅल्यू काढायची आणि त्या दोन व्हॅल्यू बरोबर येतात का नाही ते फक्त चेक करायचं. अंडरस्टँड? समजलंय नक्की? बरं व्हॅल्यू कशा करणार? टेबलच्या साहाय्याने. ओके ठीक आहे. त्यानंतर आता लॉजिकल इक्विव्हॅलन्स. लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय? तुम्ही याच्या व्हॅल्यूला इकडं काय करा, चेकआउट करून पहा बरोबर येते का नाही ते. ओके म्हणजे काय करणार तुम्ही? आता तुमच्याकडे कोण कोण आहे स्टेटमेंटमध्ये? तुमच्या स्टेटमेंटमध्ये कोण आहे? पी क्यू, त्यानंतर कोण आहे? पी अँड क्यू आहे. अजून कोण आहे? क्यूचं निगेशन आहे पहा, निगेशन क्यू आहे. त्यानंतर पी ला जॉईन केलंय कोणी? निगेशन क्यूने. आणि जो पी ला निगेशन क्यूने जॉईन केलाय त्याचं काय घ्यायचंय तुम्हाला? निगेशन. पोहोचलो आपण शेवटपर्यंत. पहा विचार कसा कसा करत गेला. ओके ठीक आहे. आता हे माहिती तुम्हाला काय? ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स. डन. अँडचं टेबल काय सांगतो? ट्रू अदरवाईज फॉल्स फॉल्स फॉल्स. निगेशन क्यू याचं निगेशन म्हणजे काय येणार आहे? फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. याचं आता ह्या दोघांना कोणाला? निगेशन पी म्हणजे हा जो आहे तो कोणासोबत जॉईन करायचा आहे तुम्हाला? पी सोबत. ओके पी ला हा काय टाकायचा आहे? इम्प्लाइज. इम्प्लाइज काय सांगतं? पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स तरच फॉल्स. ओके पहिलं ट्रू दुसरं फॉल्स नाहीये ट्रू. इथं तर विषयच येत नाही. आता दोन्हीला काय म्हणा? ट्रू ट्रू का? कारण पहिलं ट्रू पाहिजे ना, दुसरं फॉल्स पाहिजे. इथं दोन्ही पहिलेच फॉल्स आहे त्यामुळे विषयच नाही आला इथं. आता याचं आपल्याला काय करायचंय? निगेशन. मग इथं काय लिहिणार मी? ट्रू. याचं काय लिहिणार? फॉल्स फॉल्स फॉल्स. झालं. मग आता तुम्हाला कोणात इक्वॅलिटी करायची होती? पी अँड क्यू. पहा म्हणजे इथं काय करणार आपण? आता इथं एक रो तुम्हाला अजून वाढवायचा आहे. मी आधीच तो वाढून नाही ठेवला. ओके हा 1 हा 2 हा 3 4 5 6 सॉरी आलं लक्षात? 6. आता इथं तुम्हाला काय म्हणायचंय? खाली उत्तर काय लिहायचंय पहा. कॉलम सरळ काय लिहायचंय? कॉलम नंबर 3 अँड कॉलम नंबर 6 आर आयडेंटिकल. ते सेम आहेत आणि देअरफॉर खाली परत हे लिहून ठेवायचं. म्हणजे दोन स्टेटमेंट दोन वाक्य तुम्हाला दिलेली आहेत. पहिलं वाक्य काय? कॉलम 3 अँड कॉलम 6 आर आयडेंटिकल. हे दोन सेम आहेत आणि देअरफॉर हे झालं प्रूफ. झालं. याला म्हणायचं लॉजिकल इक्विव्हॅलन्स. अंडरस्टँड? समजलंय नक्की? पुढे आलो. आता इथं लॉजिकल इक्विव्हॅलन्स कळलं तुम्हाला? आता कसं करायचंय? सेम पॅटर्ननी सॉल्व्ह करू शकता तुम्ही. त्यानंतर टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्टिन्युएन्सी. टॉटॉलॉजी म्हणजे काय? कॉन्ट्रडिक्शन म्हणजे काय? आणि कॉन्टिन्युएन्सी. टॉटॉलॉजी म्हणजे जेव्हा तुम्हाला दिलेल्या पॅटर्न मध्ये शेवटचा कॉलम सगळ्याच्या सगळा जर ट्रू आला तर त्याला सगळ्या कॉलम मध्ये प्रत्येक व्हॅल्यू ही फक्त काय ती आहे तर तुम्ही त्याला टॉटॉलॉजी म्हणा. सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू जर फॉल्स आल्या तर त्याला तुम्ही कॉन्टिन्युएन्सी सॉरी कॉन्ट्रडिक्शन म्हणा. आणि ट्रू आणि फॉल्स ह्या जर मिक्स आल्या तर कॉन्टिन्युएन्सी म्हणा. बस. बरं आता दिलेल्या पॅटर्नचा टेबल तर बनवता येतोय. टेबल बनवल्यानंतर शेवटचा कॉलम बघता येतोय. डोळे आहेत आपल्याला. शेवटचा कॉलम निघाल्यानंतर बरं पाहिल्यानंतर हेच फक्त अख्खा ट्रू झालं तर टॉटॉलॉजी म्हणा, नसेल तर संपला विषय. मिक्स आल्यावर. ओके म्हणजे आता इथे तुम्हाला असं काय देणार आहे? टेबल पॅटर्न देते. आता हा पॅटर्न तुम्हाला ओळखायचा आहे. काय? टॉटॉलॉजीचा आहे, कॉन्ट्रडिक्शनचा आहे का कॉन्टिन्युएन्सीचा आहे? मग याचा टेबल तुम्ही बनवणार. ओके आता याचा टेबल बनवला. असं एक एक्झाम्पल आपलं झालंय आताच. मी तुम्हाला सांगितलं होतं का? एक लक्षात ठेवा एक्झाम्पल. पहा थोडक्यात आपल्याला एक पॅटर्न दिला होता आणि हा पॅटर्न आपल्याला सांगितले का टॉटॉलॉजीचा आहे का कॉन्ट्रडिक्शनचा आहे का कॉन्टिन्युएन्सीचा आहे ते ठरव. मग ह्या पॅटर्नचा आपण काय बनवला? टेबल बनवलं. टेबल बनवल्यानंतर मला कळलं अरे शेवटचा जो कॉलम आलाय हा खजा खगायला आहे ट्रू आलाय म्हणजे हा जो पॅटर्न आहे हा कोणाचा आहे? टॉटॉलॉजीचा आहे. मग मला इथं दोन वाक्य पुन्हा लिहायची. टेबल लिहून झाल्यानंतर काय? हिअर लास्ट कॉलम ऑफ गिव्हन पॅटर्न इज ट्रू. ओके किंवा टोटल व्हॅल्यू ऑफ टोटल ट्रूथ व्हॅल्यू ऑफ लास्ट कॉलम इज ट्रू. therefore given pattern is tautology. इट इज टॉटॉलॉजी. तो कोणाचा आहे? टॉटॉलॉजीचा आहे. याच्यापेक्षा वेगळं काय सांगायची गरज आहे का? कळलंय ना? टेबल ते येतोय. फक्त दोन वाक्य जोडायचे. लास्ट कॉलम सगळा ट्रू आहे म्हणून याला टॉटॉलॉजी म्हणा. आले लक्षात? समजलंय नक्की? कळलं? टेबल बनवायची गरज नाही. ओके त्यानंतर आलो आपण क्वांटिफायर. क्वांटिफायर्स म्हणजे काय? आता मॅथ्स मध्ये यूज करताना काही गोष्टी तुम्हाला सिम्बॉलिकली प्रेझेंट कराव्या लागतात. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल आता मी इथं हा ए सेट लिहिला आणि ह्या ए सेट मध्ये लिहिलं 1 2 3 -4 आणि मी खाली लिहितोय ह्या सगळ्या मेंबरला मी म्हटलं एक्स आणि एक्स बिलॉंग्स टू मी या ठिकाणी म्हणलं नॅचरल नंबर. आता तुम्ही मला सांगा मी बोलतोय ते बरोबर बोलतोय का? हे माझं एक स्टेटमेंट आहे.
चुकीचं स्टेटमेंट आहे, कारण इथं कोण आलाय -4 आलाय. जर -4 आलाय तर तुम्ही हे म्हणू शकत नाही. म्हणजे ऍक्च्युली मी काय वापरलंय रे, इथं काही सिम्बॉल वापरले, बिलॉंग्स टू. बरोबर. आता मी इथं काय वापरतो पहा बरं का, हा जो एक्स आहे नॅचरल नंबर आहे, पण तुम्हाला माहिती आहे का, मी एक्स कोण आहे हे सांगितलेलंच नाही तुम्हाला. मी कुठं म्हणलं का एक्स सगळेच्या सगळे कन्सिडर करा, मी फक्त म्हणलं एक्स नॅचरल नंबर आहे, पण एक्स कोण आहे, मी म्हटलं एक्स फक्त 1 आहे. आता तुम्ही काय म्हणणार त्याला, ट्रू म्हणणार. म्हणजे आपल्याला इथं ठरवणं गरजेचं आहे एक्सची व्हॅल्यू काय, इथं ठरवणं गरजेचं आहे का एक्सची व्हॅल्यू काय आहे. आणि मग या ठिकाणी जर मी म्हटलं बरोबर का, या ठिकाणी जर मी म्हटलं का एक्स जो आहे तो होल एक्स आहे, याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ असा झाला का एक्सचे सगळेच्या सगळे मेंबर नॅचरल नंबर आहेत. आता तुम्ही ह्या स्टेटमेंटला काय म्हणा, आता ह्या स्टेटमेंटला तुम्ही काय म्हणले, हे स्टेटमेंट काय फॉल्स आहे. पण या स्टेटमेंटला मी इथं म्हटलं एक्स, याचा अर्थ काय होतो, सगळे एक्स नाही, काही एक्स. आता इथून हे इथं आलंय, आता तुम्ही याला काय म्हणणार, ट्रू म्हणणार. म्हणजे याचा अर्थ काय झाला, हा जो उलटा ए ना, याचा अर्थ काय झाला, ऑल व्हॅल्यूज. म्हणजे हा ज्याच्या मागे समोर दिसेल तुम्हाला असं समजायचं काय, ऑल व्हॅल्यूज. आणि इथं जर आलं उलटा ई दिसला तर काय समजायचं, सम, मिनिमम एक तरी पाहिजे, मिनिमम एक तरी पाहिजे, नाहीतर अदरवाईज सगळे असले, सॉरी मॅक्स मिनिमम एक. ऑल म्हटलं तर हे, आणि सम एक्झिस्ट म्हटलं तर हे. म्हणजे फॉर ऑल साठी काय वापरतात, उलटा ए. आणि उलटा ई कोणासाठी वापरतात, काहींसाठी, त्याच्यात एक मेंबर तरी असतो मी. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्ही जेनेसीचे मेंबर आहे, आता इथे तुम्ही बसले तर मी काय म्हणतोय, सगळेच्या सगळे मेंबर जेनेसीचे, माझ्या स्टेटमेंटला काय म्हणणार तुम्ही, बरोबर. पण मी तुमच्या कॉलेजमध्ये आलो आणि आता कॉलेजच्या तुमच्या वर्गात बसलोय, तुम्ही दोघं म्हणजे तुम्ही दोनच त्या वर्गात मुलं फक्त जेनेसीचे, आणि मी येऊन म्हटलं ऑल स्टुडंट आर जेनेसिस. आता हे फॉल्स झालं. मग तिथं मी काय म्हणायला पाहिजे, सम स्टुडंट. ओके, म्हणजे सम स्टुडंट, ऑल स्टुडंट. आता माझे स्टेटमेंट ट्रू आलं लक्षात. आणि यालाच काय म्हणायचं, क्वांटिफायर. हे दोन क्वांटिफायर्स आणि याचा आपल्याला वापर करायचा आहे, ऑल, सम, काही, सगळे. आलं लक्षात, क्वांटिफायर कोणते, ठीक आहे, डन. आता पाहिजे या क्वांटिफायरला घेऊन काय काय केले, स्टेटमेंट केलं. ओके, डन. आता इथं काय सांगितलंय, इथं एक सेट दिलाय. ओके, खाली काय सांगितलंय, एक्स सम एक्स सच दॅट एक्स -4 इज इक्वल टू 3. बरोबर आहे का रे, जर एक्स मधून 4 गेले तर 3 राहतात, बरोबर आहे ना. सम एक्स ना, एक तर घेऊ शकता तुम्ही, म्हणजे इथे मी 1 लिहिला तर 1 मायनस, सॉरी इथे मी किती लिहिला 7, जर मी ते 7 लिहिलं 7 - 4 3, माझं उत्तर बरोबर आहे, करेक्ट आहे, बरोबर. पण तेच इथं मी ऑल एक्स आणि एक्स जर मी मिळवतोय तर तो 1 आणि इथं काय होणार आहे, ह्या दोनची ऍडिशन ही 3 आणि 3 पेक्षा काय येणार आहे, जास्तच येणार आहे. मग एक्स हा जो आहे तो काय 3 पेक्षा, आता इथं पहा एक्स व्हॅल्यू मी काय घेतली, 1 घेतली, 1 आणि 1 किती 2, नाही म्हणजे सगळे लागू नाही होते, फॉल्स स्टेटमेंट आहे. ऑल एक्स जर मी तर एक्स ठेवला तर त्याची व्हॅल्यू 7 आणि 7 पेक्षा लहानच येणार, बरोबर आहे ना. 7 जरी मी जरी ठेवला आणि 1 जरी ठेवला तरी उत्तर काय येणार आहे, 7 1 तर 7 आहे. म्हणजे हे काय झालं, बरोबर झालं. म्हणजे हे मी किती एक्स यूज करायचे हे मला कोण सांगतंय रे, ई ए, फक्त ते उलटे. आलं लक्षात, समजलंय नक्की, डन. जायचं पुढं. आता नेक्स्ट पॉईंट, ड्युएल. ड्युअलिटी म्हणजे जर तुम्हाला प्रश्न विचारलं का खाली एखादं पॅटर्न दिलेलं आहे आणि त्या पॅटर्नचं काय करा, तुम्हाला सांगितलं ड्युएल करा किंवा ड्युअलिटी करा. अतिशय लॉजिक मधला एकदम हार्ड पॉईंट आहे हा, नीट बारकाईने समजून घ्या. हा कळला, अख्खा ड्युएल म्हणजे लॉजिक कळलं इथपर्यंत, हा इतका हार्ड टॉपिक कसा पाहा. पी अँड क्यू हा तुम्हाला पॅटर्न दिलेला आहे आणि याचं सांगितलं तुम्हाला ड्युएल करा, तर याचं ड्युएल पी और क्यू असतं. जर तुम्हाला पॅटर्न दिला पी और क्यू तर याचं ड्युएल पी अँड क्यू असतं. फक्त इथे एक शॉर्ट गोष्ट लक्षात ठेवायची ती अशी आहे, समजा टी किंवा कॅपिटल टी दिली ट्रूथ व्हॅल्यू अँड पी समजा दिलं, तर हा जो टी आहे याच्यासाठी वापरायचा आहे सी, अँडचा काय होतो और, बाकी आहे सेम पॅटर्न. मग तुम्ही सर हे टीचं सी काय आहे, तर टी हा कशासाठी वापरतात आणि सी हा कशासाठी वापरतात. तर याच्या आधी आपण एक पॉईंट पाहिलं होतं, टॉटोलॉजी आणि कॉन्ट्रडिक्शन, बरोबर ना, आणि कॉन्टिंजेन्सी. तर त्याच्यासाठी जेव्हा टॉटोलॉजी आपण कशाला म्हणतो, सगळे लास्ट कॉलम मध्ये सर्व ट्रू असतात टॉटोलॉजी, आणि लास्ट कॉलम मध्ये सगळे फॉल्स असल्यावर काय म्हणतो आपण, कॉन्ट्रडिक्शन. तर हे ते सिम्बॉल आहेत. जेव्हा एखादं स्टेटमेंट पॅटर्न हा पूर्ण टॉटोलॉजीचा असतो तेव्हा त्याला स्मॉल टी ने डिनोट केलं जातं, आणि कॉन्ट्रडिक्शनचं असतं तेव्हा स्मॉल सी ने डिनोट केलं. आलं लक्षात, म्हणून टीचं सी करायचं, बाकी अँडचा ऑरचा अँड. ओके, मग आता याच्यावर तुम्हाला प्रश्न किती कसे विचारले जातात, साधारण प्रश्न पाहिले तर 2014चा प्रश्न या ठिकाणी, राईट द ड्युएल ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. खाली एक स्टेटमेंट दिले, त्याचं ड्युएल करायचं काय, पी और
क्यू अँड काय दिलंय टी. ओके, तुम्हाला आन्सर काय लिहिणार आहे तुम्ही? पी काय होणार इथं अँड काय लिहिणार क्यू, इथं काय होणार ऑर, आणि याचं काय होणार आहे सी. दॅट्स इट, झालं. याला म्हणजे ड्युएल. 2 मार्काला येतं, कधी कधी 1 मार्काला येतं. आता निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय? दिलेल्या स्टेटमेंटला तुम्हाला काय करायचंय? निगेटिव्ह करायचं. दॅट्स कॉल्ड निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. मग तुमच्याकडे कंपाऊंड स्टेटमेंटचे पॅटर्न किती आहेत? 4 पॅटर्न आहेत. कोणते पॅटर्न आहेत 4? पी अँड क्यू, पी ऑर क्यू, पी इम्प्लाइज क्यू आणि पी डबल इम्प्लाइज क्यू. सॉरी क्यू. लक्षात, हे पॅटर्न. आता ह्या 4ही पॅटर्नचे काय करायचे तुम्हाला? निगेशन. जेव्हा मी ह्या 4ही पॅटर्नचे निगेशन करतो तेव्हा उत्तर काय येतं पहा, हे इक्वलचं सिम्बॉल. निगेशन आतमध्ये जाताना काय करतं पहा, निगेशन पी अँडचा ऑर होतो आणि निगेशन क्यू. म्हणजे 2 भाऊ एकत्र राहत होते, 2 भावां सेपरेट घरं झाली आणि त्यांचं घराचं टोन पण बदललं. डी मॉर्गन्स लॉ म्हणतो त्याला. सेम पॅटर्न. आलं लक्षात काय झालं इथं? निगेशन पी ऑरचं काय होणार अँड, ऑरचं काय होणार आहे अँड होणार आहे, आणि निगेशन काय होणार आहे क्यू. अंडरस्टँड? इथे जे निगेशन होतं ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने होतं. ते निगेशन काय होतं? पी आहे तसंच राहतो, इम्प्लाइजचा अँड होतो आणि निगेशन क्यूला जातं. नीट लक्षात ठेवायचं. इथं अजून थोडंसं वेगळं होतं. काय? पी आहे तसंच राहतो, अँड क्यूचं निगेशन होतं, पण याला ब्रॅकेट पडून ऑर येतो. आता क्यू पुढे येतो अँड निगेशन पीचं होतं. हा रूल तुम्हाला लक्षात ठेवायचा. हे 2 रूल इम्पॉर्टंट आहे. सेम पॅटर्न इथे जर पाहिलं तर सेम दिसत. पी तसंच निगेशन क्यूचं मध्ये अँड करायचं, आणि इथं काय करणार आहे? डबल इम्प्लाइज असल्यामुळे आता क्यूला पुढे घ्या आणि पीचं अँड, आणि दोन्ही कशाने जॉईन करा? ऑरनी जॉईन करा. हे आहे कंपाऊंड म्हणजे निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. आले लक्षात? समजलंय नक्की? पॅटर्न. आता हा पॅटर्न फक्त तुम्हाला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं. आलो आपण इथं, राईट द निगेशन ऑफ फॉलोइंग. आता हे जे पॅटर्न दिलाय म्हणजे स्टेटमेंट दिले याचं आपल्याला काय करायचं? निगेशन करायचं. ओके, आता इथे जर पाहिलं तर हे स्टेटमेंट कशाने जॉईन केले? ऑरने जॉईन केले. म्हणजे आता याला जर मी सॉल्व्ह करायला गेलो तर काय करणार आहे? लेट पी, पहिलं स्टेटमेंट काय माझं? x + 8 > 11. दुसरं स्टेटमेंट काय माझं? y - 3 = 6. ओके, सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट काय लिहिणार आहे मी? सिम्बॉलिक फॉर्म सांगा मला. पी ऑर क्यू. काय डाऊट इथपर्यंत? खाली निगेशन ऑफ गिवन कंपाऊंड स्टेटमेंट. ओके, काय लिहिणार आहे तुम्ही? निगेशन ऑफ गिवन कंपाऊंड स्टेटमेंट. ओके, काय गिवन कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन? निगेशन पी ऑर आहे ना, सॉरी, निगेशन पी ऑर क्यू इक्वल काय होणार आहे? निगेशन पी अँड निगेशन क्यू. देअरफॉर आता स्टेटमेंट मला परत राईट करायचं. निगेशन स्टेटमेंट काय लिहिणार मी आता इथं? निगेशन स्टेटमेंट. काय निगेशन स्टेटमेंट? निगेशन स्टेटमेंट काय लिहिणार आहे आता पहा, नीट हे नीट समजून घ्या. काय करणार आहे तुम्ही इथं? निगेशन पी, पीचं काय करणार आहे तुम्ही? निगेशन x + 8 ग्रेटर दॅन 11 होतं ना, आता लेस अँड इक्वल दॅन 11. इथे इक्वलचा सिम्बॉल नव्हता ना, मग तो जॉईन करायचा. हे काय सांगते? 11 पेक्षा याची व्हॅल्यू मोठी असणार आहे, म्हणजे 11 कधीच नसणार आहे. मग हे काय म्हणते? 11 आणि 11 पेक्षा कमी असणार आहे. हे झालं त्याचं निगेशन. आता कशाने जॉईन करणार इथं? अँड. आता काय लिहिणार आहे? y - 3 = 6 होतं ना, त्याचं निगेशन काय येणार आहे? नॉट इक्वल 6. दॅट्स इट. हे झालं निगेशन. कळलं? सेम पॅटर्न. इथं काय जोडलंय? मग आता इथं काय असणार? ऑर. आणि हे असं सिम्बॉल आहे. आलं का? हे असं असेल तर हे असं इक्वलचं पण सोबत येतं. इक्वल नसेल तर द्या, असेल तर काढून घ्या. आलं लक्षात? ग्रेटर इक्वल. डन. या पॅटर्न इथं. आता इथं जर पाहिलं तर क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर इफ अँड ओनली इफ रॉम्बस. इट इज अ रॉम्बस. आता इफ अँड ओनली इफचं निगेशन जर तुम्ही पाहिलं तर ते काय दिसतंय तुम्हाला? इफ अँड ओनली इफचं निगेशन जर तुम्ही इथं पाहिलं तर काय? पी तसंच अँड क्यूचं निगेशन, ऑर क्यू तसंच अँड पीचं निगेशन. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर तुमचं स्टेटमेंट, पहिलं स्टेटमेंट लेट काय लिहिणार आहे तुम्ही? पी, नंतर काय लिहिणार आहे? क्यू, आणि त्यानंतर त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय? पी डबल इम्प्लाइज काय येणार आहे? क्यू. आता त्याचं काय येणार आहे? निगेशन. निगेशन काय? निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू. याचं निगेशन काय होणार आहे? पी तसाच अँड क्यूचं निगेशन, ऑरनी जॉईन करा. आता क्यू तसाच अँड पीचं निगेशन.
म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं, आता हे जर तुम्हाला स्टेटमेंट मध्ये लिहायचंय, हे जर स्टेटमेंट मध्ये लिहायचंय, तर पहिलं स्टेटमेंट काय तुमचं, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. दुसरं स्टेटमेंट काय, इट इज रॉम्बस. ओके, क्वाड्रिलॅटरल इज अ, काय लिहिणार इथं, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर आणि इट इज अ रॉम्बस. कळलं? आता इथं काय लिहिणार तुम्ही याचं निगेशन स्टेटमेंट, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर, पहिलं स्टेटमेंट तसंच, अँड इट इज नॉट रॉम्बस. किंवा नॉटच्या अँडच्या ऐवजी तुम्ही बट पण म्हणू शकता त्याला व्यवस्थित मांडण्यासाठी. काय पहिलं काय लिहिलं तुम्ही, क्वाड्रिलॅटरल, पहा इथे लिहूया आपण, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर but it is not rhombus. कळलं? आता काय करणार, और आता काय करणार, पहिलं क्वाड्रिलॅटरल इज रॉम्बस, पहिलं क्यू पहिलं घेतले ना, क्यू काय इट इज रॉम्बस आहे ना, पण इट इज आता पहिल्यांदा लिहितोय तर आपल्याला त्याला क्वाड्रिलॅटरल म्हणायचं इटच्या जागी. आता इथे काय म्हणणार तुम्ही, क्वाड्रिलॅटरल इज अ, आलं लक्षात, क्वाड्रिलॅटरल इज रॉम्बस but it is not, ओके, इंग्लिश चांगली माझी, हा, इट इज नॉट अ स्क्वेअर. कळलं का? पहिलं स्टेटमेंट आहे तसंच, दुसऱ्याचं निगेशन. आता दुसरं आहे तसंच, पहिल्याचं निगेशन. आणि जॉईंट कशाने करायचंय, और नाही. ओके, पॅटर्न कळला, दॅट्स इट. तर या पॅटर्नने तुम्हाला काय करायचं असतं, निगेशन. आता आलो आपण कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स काय, इनव्हर्स काय आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ऍक्च्युली 10वीला 11वीला तुम्ही थेरम पाहिले. थेरम काय असतात, इफ आणि देन. ओके, इफ आणि देन म्हणजे जे सेंटेन्स तुमचे कशाने जॉईन केले जातात, इफ अँड देन, म्हणजे ह्या पॅटर्ननी, त्याचेच तुम्ही काय करू शकता, कॉन्व्हर्स आणि इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह करू शकता. आता पहा याचं पहिल्यांदा काय लिहूया आपण, कॉन्व्हर्स. पहिल्यांदा कोण आहे, कॉन्व्हर्स, कॉन्व्हर्स. ठीक आहे, कॉन्व्हर्स काय, कॉन्व्हर्स असतो क्यू ला पुढे घ्या आणि पी ला मागे घ्या. पाहिले तुम्ही, गिव्हन ट्रायंगल म्हणजे इफ गिव्हन डायग्राम इज अ ट्रायंगल देन द सम ऑफ ऑल अँगल इज 180. जर दिलेली डायग्राम ही ट्रायंगलची असेल तर त्या तीनही अँगलची ऍडिशन 180 येते. हे स्टेटमेंट आपण घेतलं. अंडरस्टँड? दिलेली डायग्राम जर ट्रायंगलची आहे तर ऍडिशन 180 आहे. आता त्याचं कॉन्व्हर्स काय होणार, जर दिलेल्या तीनही अँगलची ऍडिशन 180 असेल तर गिव्हन डायग्राम ही ट्रायंगल असली पाहिजे. काही बदल नाही करायचा, मागचं वाक्य पुढे ठेवायचं, पुढचं वाक्य मागे ठेवायचं, इफ देन आहे तसंच. लक्षात आलं? म्हणजे इथे काय असणार आहे, इथे काय असणार आहे, इफ, इथं कोण असणार आहे, पी, इथं कोण असणार, देन, इथं कोण असणार आहे, क्यू. लक्षात ठेवा, इथे पी आहे, इथं दे, सॉरी इथं इफ आहे, इथं देन. सेम पॅटर्न. कॉन्व्हर्स म्हटलं, कॉन्व्हर्स म्हटलं काय लिहिलंय तुम्ही इथं, कॉन्व्हर्स म्हटले का काय करायचंय फक्त तुम्हाला, फक्त पोझिशन कोणाची बदलायची आहे, इफ जागेवरच आहे, क्यू इथं आला, आता देन इथ, पी इथं आला, फक्त पोझिशन कोणाची बदलली, पी क्यूची. याला म्हणजे कॉन्व्हर्स. ओके, आता आला इनव्हर्स, सेकंड पार्ट, इनव्हर्स. इनव्हर्स म्हणजे काय, त्यांना आहे तसंच ठेवा, फक्त निगेशन लावा. आहे तसंच ठेवलं, फक्त काय लावलं, निगेशन. म्हणजे गिव्हन डायग्राम इज नॉट ट्रायंगल देन सम ऑफ ऑल अँगल इज नॉट 180. आहे त्याच्यावर जागेवर निगेशन लावलं, मग इफ अँड देन जागेवरच आहे. इनव्हर्स मध्ये काय होणार आहे, इनव्हर्स मध्ये काय, इफ आणि देन जागेवरच आहे. इथं काय लागलं, फक्त निगेशन कोण लागला, पी आला, आणि इथं निगेशन कोण आला, क्यू आला. आता आलं कॉन्ट्रापॉझिटिव्ह, तिसरा पार्ट. कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय, कॉन्ट्रॅडिक्शन आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह वेगळे आहे. कॉन्ट्रॅडिक्शन तिकडं शेवटचा कॉलम, ठीक आहे. ऑल कॉन्ट्रॅडिक्शन मध्ये ऑल काय येतं, फॉल्स. ओके, आणि इथं कॉन्ट्रापॉझिटिव्ह आहे. ओके, आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय, त्यांना उलट तर करायचं, वरतून त्याचं निगेशन करायचं. ओके, म्हणजे काय, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन काय, पी. म्हणजे थोडक्यात काय केलं तुम्ही, थोडक्यात काय केलं, पा
कॉन्व्हर्सला काय केलं तुम्ही, निगेशन लावलं. आलं लक्षात. म्हणजे इथं जर पाहायचं झालं तर काय होणार आहे, कॉन्ट्राडिक्शन मध्ये, सॉरी कॉन्ट्रापॉझिटिव्ह मध्ये इफ आणि देन जागेवरच आहे. इथं काय झालं, निगेशन कोणाला, क्यू आला, इथं निगेशन कोणाला, पी. म्हणजे याचं जर आपलं स्टेटमेंट पाहिजे झालं, इफ गिव्हन the sum of all angle is not 180 then given diagram is not triangle. म्हणजे 3 पार्ट पाहिले आपण. इफ आणि देन मध्ये तुम्हाला स्टेटमेंट दिलं जाणार आहे, त्या दोघांना फिरवलं, इफ आणि देन जागेवरच ठेवायचंय, यातलं काही करा, इफ आणि देन जागेवरच असणार आहे, बदलणार कोणी, मिडलची वाट. कॉन्व्हर्स म्हटलं का मागे पुढे करा, इनव्हर्स म्हटलं का जागेवरच निगेटिव्ह करा, आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हटलं का उलट करा मग निगेशन करा. आलं लक्षात, समजलंय. आलो आपण इथं. मग आता तुम्हाला इथं फंक्शन दिलेले फंक्शन नाही दिलं, स्टेटमेंट दिले. ओके, स्टेटमेंट मध्ये फंक्शन आहे, डेरिव्हेटिव्ह मिक्स झालं. ठीक आहे. राईट द कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. इफ द फंक्शन इज डिफरेन्सिबल देन इट इज कंटिन्युअस. जर ते डिफरेन्सिबल आहे तर ते कंटिन्युअस. आता याचा इनव्हर्स, गिव्हन फंक्शन इज कंटिन्युअस इफ अ फंक्शन, असं पण म्हणू शकता, इफ अ फंक्शन इज कंटिन्युअस देन इट इज डिफरेन्सिबल. आता त्याचा इनव्हर्स काय लिहिणार, इनव्हर्स जागेवर निगेटिव्ह करायचं. इफ अ फंक्शन इज नॉट डिफरेन्सिबल देन इट इज नॉट कंटिन्युअस. आणि त्याच्यानंतर कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय होणार आहे, उलट तर करायचं वरतून निगेटिव्ह. म्हणजे काय, इफ इट इज नॉट फंक्शन, इट इज नाही, सुरुवातीला इट नाही म्हणू शकत आपण, इंग्लिश वापरा, लॉजिक. ओके, इफ अ फंक्शन इज नॉट कंटिन्युअस देन इट इज नॉट डिफरेन्सिबल. अंडरस्टँड, समजले. एक्स्ट्रा सांगायची काही गरज. ओके, वन शॉट घेतोय, इथं लिहून कसं द्यायचं हे नाही सांगत आहे. ठीक आहे. त्यानंतर विदाउट युजिंग इफ अँड देन. आता आपण काय पाहिलं, इफ अँड देन, त्याचं निगेशन, त्यानंतर त्याचं कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आता असं सांगता इफ अँड देन वापरूच नका, मग काय करणार, इफ आणि देन वापरायचाच नाहीये. आणि जर तुम्हाला इफ अँड देन वापरायचा नाहीये तर स्टेटमेंट कोणत्या पॅटर्न मध्ये असणार आहे तुम्हाला, पी इम्प्लाइज क्यू. बरोबर. पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन काय होतं आठवतंय तुम्हाला, पी तसंच राहणार, अँड होणार निगेशन क्यू वन. हे झालं, हे काय त्याचं निगेशन, हे काय त्याचं निगेशन. मग विदाऊट जर इफ अँड देन तुम्हाला हे स्टेटमेंट राईट करायचं असेल, याचा पॅटर्न वेगळा, पी इम्प्लाइज क्यू. आता इज इक्वल, निगेशन जाणार पी ला, निगेशन कोणाला जाणार, पी ला. इथं ऑर येणार आणि क्यू आहे तसंच येणार. याला म्हणायचं विदाउट युजिंग इफ अँड देन. आले लक्षात, समजलंय. म्हणजे काय, पी इम्प्लाइज क्यू, निगेशन कोणाचं झालं, पीचं, आणि क्यू आहे तसंच राहिलं. म्हणजे निगेशन मध्ये पी तसंच आहे, विदाउट युजिंग हे जे आहे हे कशाचं आहे, विदाउट युजिंग इफ अँड देन, विदाउट युजिंग इफ अँड देन. ह्या दोघांमधला फरक नीट लक्षात ठेवा, कारण कन्फ्युजन इथं होत. निगेशन काय आणि इफ अँड विदाउट देन काय. निगेशन मध्ये पी तसंच आहे, अँड आहे, क्यूचं निगेशन. आणि इथं जर पाहिलं तर विदाउट लिहायचं असेल तर निगेशन पी पहिल्यालाच निगेटिव्ह करा, और जोडून दुसरा आहे तसंच लिहा. म्हणजे आता मला इथं काय सांगितलंय, पी स्टेटमेंट. आता हे लिहिताना पॅटर्न माहिती आहे तुम्हाला, काय पॅटर्न काय आपला, या उत्तराचा पॅटर्न लिहितोय आपण वरती. पहिल्यांदा काय करणार, लेट पी इज इक्वल टू क्यू इज इक्वल टू सिम्बॉलिक फॉर्म. ओके, सिम्बॉलिक फॉर्म काय पी. आता पी स्टेटमेंट काय, प्राइस इन्क्रीज, द वेजेस राईज. आता याचं विदाउट युजिंग इफ अँड देन काय लिहिणार आहे तुम्ही, काय लिहिणार स्टेटमेंट सांगा. पहिल्यांदा निगेशन पीचं काय, इफ लिहायचंच नाही, विदाउट युजिंग चाललंय ना, मग काय लिहिणार, द प्राइस डज नॉट इन्क्रीज देन, परत नाही लिहायचा, काय लिहायचंय तुम्हाला, और द वेजेस राईज. द प्राइस डज नॉट इन्क्रीज, पहा काय लिहितो मी, द प्राइस डज नॉट, हे सगळ्यात महत्वाचं आहे. काय लिहिणार तुम्ही, द प्राइस डज नॉट इन्क्रीज और द वेजेस राईज. कळलंय तुम्हाला काय लिहिलंय, कळलंय ना, वा. ह्या जर तुम्हाला लाईन वाचता येत असेल तर तुम्ही जिंकलेले. ओके, तीच लिहिण्यात वेळ घालवायचा नाही मला, स्वच्छ सुंदर अक्षर काढण्यात. ओके, कळलंय ना तुम्हाला, ठीक. नाहीतरी स्पेलिंग मिस्टेक खूप होत असते, परत तीच करेक्शन मॅथच्या माणसांचं होत असं माहिती.
कळलंय का? हे थीम कळली? काय करायचं आपल्याला? इफ अँड देन लिहायचा नाही, पहिल्याला निगेटिव्ह करायचे, ऑर टाकायचा, दुसरा आहे तसंच लिहायचंय. याच्यात काहीही बदल करायचा नाही. बदल याच्यात करायचा आहे, इन्क्रीज डज नॉट इन्क्रीज, बाकी ऑर टाका. आलं? समजलंय? नक्की जायचं पुढं. परत येऊ. काय लिहिणार इथं? इट इज कॉल्ड वी विअर वुलन क्लॉथ्स. पहिलं स्टेटमेंट कळलं, दुसरं स्टेटमेंट कळलं, सिम्बॉलिक फॉर्म कळला, विदाउट युजिंग. आता इथं स्टेटमेंट लिहायचंय. काय स्टेटमेंट येईल? इट इज नॉट कोल्ड और वी विअर वुलन क्लॉथ्स. वाव, 2 मार्क मिळाले. डन. आलो आपण इथं. आता हा अतिशय महत्वाचा पाठ. हे रूल तुम्हाला पाठ करायचे, एवढे पाठच करायचे, कारण हे वापरायचे. 3 मार्काला तुम्हाला प्रश्न विचारला जातो याच्यावर बोर्डाला. का खाली एक स्टेटमेंट दिले, टेबलचा वापर नका करू, पण इक्विव्हॅलन्स दाखवा. मग हे जे इक्विव्हॅलन्स करायचे, याच्यात ह्या टेबलचा वापर करायचा, ह्या फॉर्म्युलांचा वापर करायचा, आणि तिथे लिहायचंय तर मी कोणत्या फॉर्म्युलाचा वापर केला. 3 मार्काचा प्रश्न. नीट बारकाईने पहा काय दिले. पहा ते पहिला लॉ. लॉची नावच एकदम भारी. ठीक आहे. काय दिसतोय पहिला लॉ? पहा, आता लॉ जर पाहिला तर इतका हार्ड आहे, पण नाव इतकं सोपं आहे का? बस रे. लॉ पाहूया आधी, मग नावाकडे येऊ. लॉ एकदम हार्ड आहे. लॉ पहा, पी अँड पी म्हणजे पीच. राम चांगला मुलगा आहे आणि राम चांगला मुलगा आहे, मग एकच वाक्य म्हणा ना, राम चांगला मुलगा. डन. पी ऑर पी म्हणजेच पी, म्हणजे स्वतःच स्टेटमेंट स्वतः सोबत अँडला आलं काय, ऑरला आलं काय, एकदाच लिहा, डबल लिहायची गरज नाही. आणि या लॉचं नाव आहे आयडोमोपोटेंट लॉ. नाव सोपं ठेवलंय, लॉ हार्ड दिलाय. आलं लक्षात? आता दुसरा लॉ पाहू आपण, तो पण हार्ड. काय? पी ऑर क्यू, तर क्यू ऑर पी. राम चांगला मुलगा आहे किंवा लक्ष्मण त्याचा भाऊ आहे, मग लक्ष्मण त्याचा भाऊ आहे किंवा राम चांगला, आज काही पण म्हणू शकतो ना आपण. वॉर मध्ये पुढे मागे वाक्य चालतं, अँड मध्ये पण पुढे मागे वाक्य चालतं. रिक्वायरमेंट तुमच्या गरजेनुसार तुम्ही घेऊ शकता. 2 आणि 3 5, 5 आणि 3 2, 5 आणि 3 2. हा ठीक आहे. 3 आणि 2 5, 2 आणि 3 5. कळलं? ठीक आहे, व्हेरी गुड. असं दुरुस्त करत चला. म्हणजे तुम्ही बारकाईने ऐकताय हे लक्षात येतं. असं मी म्हणणार नाही का मी मुद्दाम चूक केली, चूक झाली. आलं लक्षात? ठीक आहे. आता इथं पहा, त्याचं नाव कम्युटेटिव्ह लॉ. नाव सोपं दिलंय, आयडोमोपोटेंट लॉ. आयडोमोपोटेंट काय सांगतो? दोघही सेम, एकदाच लिहा. त्यानंतर कोणता आहे? कम्युटेटिव्ह. कम्युटेटिव्ह काय सांगतो? पी क्यू ऑर पी अँड पी क्यू, काही चालतं, मागे पुढे काय. आता असोसिएटिव्ह. असोसिएटिव्ह काय? जर तिघही भाऊ ऑर अँड नी जॉईंट असतील, त्यातल्या दोघांना ब्रॅकेट आहे, किंवा या पद्धतीने कोणत्याही दोघांना ब्रॅकेट आहे, तर तुम्ही तिघांचंही ब्रॅकेट काय करू शकता? काढू शकता, आणि तिघांनाही अँडला टाकू शकता. लक्षात? म्हणजे इथं असोसिएटिव्ह. चांगलं लक्षात ठेवायचं झालं तर, हा माझा मित्र, हा तुझा मित्र, म्हणजे आपण तिघं मित्र. आलं? ठीक. असोसिएटिव्ह कळलं. तसंच ऑरला होतं असोसिएटिव्ह. म्हणजे जर तुम्ही हे लॉ पाहिले तर इथं काही खास लक्षात ठेवायचं नाहीये. लॉ सिंपल आहे. नावं त्यांनी जरा थोडीशी वेगळी द्यायला हवी होती. इथं रामाचा लॉ, लक्ष्मणाचा लॉ, कृष्णाचा लॉ असं दिलं असतं तर लक्षात राहिलं असतं. राम काय म्हणतो, कृष्ण काय म्हणतो, हे आयडोमोपोटेंट कॉम्पाउंड असोसिएटिव्ह. ठीक आहे, पण असो, आता दिले आपल्याला लिहायचंय. शेवटी मार्क आहेत, आणि मार्क आहेत तर आपण ते पाडणार, आणि पाडणार म्हणजे आपण रट्टा मारून करणार, काय करायचे ते करा. ठीक आहे. असो. त्यानंतर एक डिस्ट्रीब्युटिव्ह लिहा. आता हा एकदम सिंपल आहे. हा आपल्याला यूज करायचा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हा पाहायला भेटेल. डिस्ट्रीब्युटिव्ह काय? पहा, पी अँड क्यू ऑर आर. आता गंमत पहा, पीचं साईन कोणतं आहे? म्हणजे पी कोणाकडेही जाताना त्याच्या साईनला सोबत घेऊन जाणार. म्हणजे पी अँड क्यू, पी अँड आर. म्हणजे पी अँडला घेऊन क्यू कडे गेला, पी अँडला घेऊन आर कडे गेला, मग ती जॉईंट कशाने होणार? ऑर. ऍज इट इज. ऑर जर त्याच्या सोबत असेल तर सेम. म्हणजे इथं हे पण लक्षात ठेवायचंय का तुम्ही खेचू पण शकता त्याला बाहेर. म्हणजे कसं? पीनी अँडला, पीनी अँड कोणासोबत जॉईन केलाय? क्यू सोबत, आणि पीनी पुन्हा अँड कोणासोबत जॉईन केलाय? आर सोबत. तर तुम्ही पी अँड सोबत काय करू शकता? कॉमन साइन त्याचं जे आहे त्याला घेऊन बाहेर काढू शकता. म्हणजे तुम्हाला या पॅटर्नने, म्हणजे जसं तुम्ही इथून इथं जाऊ शकता तसं तुम्ही रिटर्न पण येऊ शकता. आलं? डिस्ट्रीब्युटिव्हला तोच कोणाचा होणार आहे? ऑरचा होणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, बाहेर असलेलं त्याचं साइन आतमध्ये येऊन जाणार आहे. आलं लक्षात? डन. त्यानंतर डी मॉर्गन लॉ, हा माहिती आहे तुम्हाला, हे निगेशन आहे. हे कोणाचं निगेशन आहे? अँडचं. ओके. आणि हे कोणाचं निगेशन आहे? ऑरचं. डी मॉर्गन्स लॉ. ओके. ठीक. आता आलो आपण आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ एकदम सिंपल आहे, लॉजिकली लक्षात ठेवायचं आहे. आयडेंटिटी. आयडेंटिटी काय सांगते? पी अँड टी बरोबर टी पी लिहिलंय, असं का बरं? आता हे लॉ लक्षात ठेवायचं बघा. पी अँड टी, हा काय लिहिलंय? पी अँड टी. याचं उत्तर पी आहे. पण जर हे पी
ऑर टी असतं, इथं पुढे आले पा पी ऑर टी, याच्या वेळेस उत्तर टी लिहिलेलं आहे इथे पण तोच आयडेंटिटी लॉ आहे. असं का? नीट लॉजिकली लक्षात ठेवा, लॉजिक काय मागचं. पी अँड टी, टी म्हणजे काय? ट्रू. अँड ए, अँड मध्ये ट्रूथ व्हॅल्यू कधी येते? जेव्हा दोन्ही पण ट्रू असतात तेव्हाच. म्हणजे खरी व्हॅल्यू म्हणजे ट्रू काय म्हणतात आपण त्याला, ट्रू व्हॅल्यू कधी येते? ट्रूथ व्हॅल्यू नाही सांगता, ट्रू व्हॅल्यू. ट्रू कधी येते? दोन्ही जर म्हणजे ट्रू अँड ट्रू असेल तरच ट्रू, अदरवाईज सगळीकडे काय तर. म्हणून इथं त्यांचं असं म्हणणं आहे का इथे ट्रू आहे, आता आम्हाला उत्तर लिहायचंय ट्रू नाही तर फॉल्स, पण हे सर्व डिपेंड कोणावर आहे? पी वर आहे. पी जर फॉल्स झाला तर मला फॉल्स लिहावं लागेल, पी जर ट्रू झालं तर मला ट्रू लिहावं लागेल. म्हणजे सर्वस्वी डिपेंड कोणावर व्हॅल्यू गेली? पी वर गेली. पण ऑर मध्ये काय? ऑरचा टेबल काय सांगतो? सिंगल एक जरी ट्रू आलं ना तरी ट्रू लिहा, दुसऱ्याचं काय देणं घेणंच नाही. आता इथं जर पाहिलं तर दोघांमध्ये एक ट्रू आलंय ना, मग पीचं काय देणं घेणं, डायरेक्ट ट्रू लिहा. देस कॉल अलग अलग आयडेंटिटी लो. तसंच फॉल्स आहे, पी अँड फॉल्स. अँड आला का फॉल्सच लिहून टाका. अँड मध्ये एकदा जरी फॉल्स आला ना तरी तुम्हाला काय लिहायचं आहे? पण आता इथं जर पा पी ऑर फॉल्स, ऑर मध्ये आता डिपेंड कोणावर गेले? पी वर. कारण दोन्ही फॉल्स असेल तरच फॉल्स आहे, अदरवाईज आम्ही ट्रू लिहिणार आहे. म्हणजे आता पी ठरवणार आहे मला फॉल्स व्हायचं का ट्रू व्हायचं. कळलं आयडेंटिटी लॉ? आलो आपण कॉम्प्लिमेंटला. आता हा एक सिंपल लॉ आहे, आपल्याला यूज करायचा आहे. काय? पी अँड निगेशन पी. काय लिहिणार तुम्ही? फॉल्स. याच्यात लॉजिक लावायची गरजच नाही. पहिलं पी ला जर ट्रू म्हणलं तर त्याचं निगेशन काय असणार आहे? फॉल्स असणार आहे, कारण ते निगेशन दिले. स्वतःचं वाक्य जर निगेशन असेल, राम चांगला मुलगा, याचं निगेशन काय? राम चांगला मुलगा. आणि हे जर दोन्ही अँड नी जॉईन केले असतील तर त्याची व्हॅल्यू काय झाली? फॉल्स, कारण एक ट्रू आणि एक ऑब्विसली. ओके, म्हणजे तसंच ऑर नी जॉईंट असेल तर ट्रू लिहा, कारण एक बरोबर आणि एक चुकीचे. आणि ऑर सांगतो एक बरोबर आलं तरी बरोबर लिहायचं. ओके, म्हणजे याच्यात आयडेंटिटी लॉ काय सांगतो? टी आणि एफ आला पाहिजे त्याच्यात. कॉम्प्लिमेंट काय सांगतो? स्वतः सोबत निगेशन किंवा तसंच आला पाहिजे अँड ऑर. त्यानंतर आहे ऍब्सॉर्प्शन. आता हा लॉ काय सांगतो पहा, एकदम व्यवस्थित नीट लक्ष ठेवा. इथं कोण आहे? पी. ऑर कोणाला जॉईन केला त्यांनी? पी अँड क्यू ला. बरोबर, म्हणजे आता याचा अर्थ या हा लॉ जर आपण पाहिजे, पी ऑर पी सोबत गेला, बरोबर. म्हणजे तुम्ही एकदाच पी लिहा ना, काय फरक पडतो? आता इथं पाहिलं ना आपण पी ऑर पी म्हणजे कोण असतो? पीच. म्हणजे इथं कोण आला? एकच पी आला ना, बरोबर. आणि तो पी कशाला टाकून द्या? क्यूला. मग काय राहिलं फक्त? आता पी राहिलं. तुम्ही सर परत कसं काय पी राहिलं? बरं, आता इथं जर पाहिलं तर पी ऑरला घेऊन कोणासोबत जाणार आता? इथं कोण आहे? पी ऑर. इथं कोण आहे? पी अँड आतमध्ये कोण आहे? क्यू. उत्तर काय येतं? ओके डन. इथं कोण आहे? पी अँड पी ऑर क्यू. उत्तर काय येणार आहे? म्हणजे फक्त साइन काय पाहिजे? इथं ऑर असेल तर आतमध्ये काय पाहिजे? अँड. आणि सुरुवात कशाने पाहिजे? पी ने. लक्षात वापरून पहा, उत्तर भेटून जाईल. पी ऑर. इथं पण पी काय पासला पाहिजे आता? अँड. इथं काय असू द्या, इथं जर पी अँड असेल तर पी आतमध्ये काय पाहिजे? ऑर पाहिजे. तर उत्तर काय लिहायचंय? पी. त्यानंतर एक कंडिशनल. कंडिशनल हे काय केलंय तुम्हाला आठवतंय का? कोणता लॉ आहे हा? कंडिशनल लॉ म्हणजे कोणता लॉ आहे? विदाऊट युजिंग. विदाऊट युजिंग. जेव्हा पहिल्याच निगेशन होतं तेव्हा त्याला म्हणतो आपण विदाऊट युजिंग, आणि दुसऱ्याचं निगेशन होतं त्याला म्हणतो निगेशन ऑफ इम्प्लाइज. आलं लक्षात? नसेल इथं सोडून द्या, मी शिकवणार आहे पुढचं. तुमच्या कन्सेप्ट नाही क्लिअर करीत बसणार मी, ते टॉपिक चालू असतानाच विचारायचं. आता पण असं बघत असेल तर लक्षात ठेवायचं, आपली मेमरी संपलेली. ठीक आहे, ठीक आहे. पाहूया आपण कंडिशनल. आता कंडिशनल लॉ काय सांगतो? पी इम्प्लाइज क्यू, क्यू इम्प्लाइज पी. याचाच अर्थ इम्प्लाइज मध्ये काय होतं? पहिल्याचं निगेशन म्हणजे काय वापरलं तुम्ही इथं? विदाऊट युजिंग. इफ अँड देन. आलं लक्षात? म्हणजे जसं तुम्ही इथून इथं आणि इथून इथं जाता तसं तुम्ही रिटर्न सुद्धा जागेवर येऊ शकता. अंडरस्टँड? हे लॉ आणि हे लॉची नावं पाठ करायची, कारण याच्यावर प्रश्न विचारले जातात. मग आता पाहूया आपण याच्यावर प्रश्न कसे. द राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. याचं काय करायचं तुम्हाला? निगेशन लिहायचं. आता याचं निगेशन जर मला लिहायचं आहे तर कोण आहे? पी ऑर क्यू ब्रॅकेट अँड क्यू ऑर निगेशन आर. आणि या टोटलचं मला काय लिहायचंय? निगेशन. ओके, याचं निगेशन मला लिहायचंय. काय लिहायचं निगेशन? आता पहा, हे निगेशन जर मी या ब्रॅकेटला पाठवलं, इथं कोण आहे? एका ह्याला एक स्टेटमेंट म्हणा, याला एक स्टेटमेंट म्हणा. दोन्ही स्टेटमेंट कशी जॉईन केली? अँडनी. म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे? हे निगेशन पहिल्यापाशी गेलं, अँडचा काय झाला? ऑर झाला. निगेशन दुसऱ्यापाशी गेलं. ओके, काय? क्यू. इथं ऑर, निगेशन कोण आहे? आर. ओके, फक्त काय केलंय? निगेशन सेपरेटली गेलं आणि अँडचा काय झाला? ऑर. कारण मी याला पी म्हटलं आणि याला काय म्हटलं? क्यू. कोणता लॉ वापरला तुम्ही? कोणता लॉ वापरला? डी मॉर्गन्स लॉ. कसा? बघा,
कुठे दिसतोय तुम्हाला डिमॉर्गन लॉ? दिसला का इथं? दोघांना मिळून एकच निगेशन होतं. आता ते काय केलं आपण दोघांना सेपरेट दिलं, ऑरचा काय केलं आपण अँड केलं. आलं लक्षात? डन. आता इथं पाहिलं तर निगेशन कुठे जाणार? आतमध्ये जाणार. इथं लिहायचं काय लिहायचं इथं? डिमॉर्गन्स लॉ. ओके ठीक आहे. इथं आलो आपण. आता पुन्हा निगेशन आतमध्ये जाणार. निगेशन काय होणार आहे? पी. ऑरचं काय होणार? अँड. निगेशन काय होणार? क्यू. ओके हा ऑर तसाच. आता निगेशन इथं आतमध्ये जाणार. काय निगेशन? क्यू अँड हे आतमध्ये जाणार. निगेशन आरचं निगेशन काय होणार? आर. निगेशनचं निगेशन पुन्हा जागेवर आलं. आलं लक्षात? आर. राम चांगला मुलगा आहे, याचं निगेशन राम चांगला मुलगा नाही, राम चांगला मुलगा नाहीचं निगेशन परत राम चांगला मुलगा. निगेशनचं निगेशन पुन्हा मेन स्टेटमेंट येतं. आलं लक्षात? इथं पण कोणता रूल वापरला तुम्ही? डिमॉर्गन. इथं पण कोणता आहे तुमचा? डिमॉर्गन. का? कारण इथं ऑरचा काय झाला? अँड ऑरचा झाला अँड. डन इथपर्यंत. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर पहा इथं कोण आहे? निगेशन क्यू. कशाने जॉईन केलाय? पहा म्हणजे इथं निगेशन क्यू आहे, इथं पण निगेशन काय? म्हणजे याचा अर्थ मी निगेशन क्यूला पहिल्यांदा लिहिलं तर बेटर राहील माझ्यासाठी. म्हणजे निगेशन क्यू अँड निगेशन काय घेतला मी? पी. ऑर निगेशन क्यू अँड निगेशन कोण आहे? आर. हे काय केलं मी? दोघांमध्ये काय केलं? आदला बदल केली. काय फरक नाही पडत दोघांमध्ये आदला. कोणता रूल वापरला मी? दोघांमध्ये आदला बदल जर केली तर कम्युटेटिव्ह. काय वापरलं पहा? पुढच्याला मागं, मागच्याला पुढं. आलं लक्षात? म्हणजे इथं कोणता रूल वापरला मी? कम्युटेटिव्ह रूल वापरला. आलं लक्षात? मग इथे लिहायचं काय वापरला? कम्युटेटिव्ह लॉ. कळलं? आलो आपण. आता इथं पाहिलं तर क्यू कोणासोबत आहे? निगेशन क्यूनी कोणतं साइन द्यायचं? अँडचं. आणि इथं पण काय? अँडचं. म्हणजे त्याला निगेशन क्यू हा स्वतःचा अँड घेऊन काय पडला? बाहेर पडला. बाहेर पडल्यामुळे काय झालं? आतमध्ये कोण राहिलं? इथं निगेशन पी राहिला. ओके आणि इथं कोण राहिला? निगेशन सॉरी फक्त आर राहिला. पण ह्या दोघांना जॉईन कशाने करणार तुम्ही? यांनी नाही करू शकत कारण अँड तर कोणाचं आहे? क्यू. निगेशन क्यूच आहे. मी राहिला कोण? ऑर. ह्या ऑरने याला मी जॉईन केलं. बरोबर. मग कोणता रूल आला आता इथं? कोणता? असोसिएटिव्ह. अरे काय तुम्ही असोसिएटिव्ह नाही. कोणता? डिस्ट्रीब्युटिव्ह. तुम्ही म्हणाल कसं काय? पहा पी ऑरला घेऊन इथे म्हणजे पी ऑरला घेऊन आतमध्ये जाणार कोणाकडं? क्यू कडं. आणि पी ऑरला घेऊन कोणाकडे जाणार? आर कडं. आणि मिडलचं साईन अँड मध्ये आलं. जसं तुम्ही याला सेपरेट करू शकता तसं तुम्ही त्याला बाहेर पण खेचू शकता. मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे इथं कोणता आला? डिस्ट्रीब्युटिव्ह. हा लॉ मी या ठिकाणी यूज केला आणि हे झालं माझं फायनलाइज. या पॅटर्ननी तुम्हाला जायचं. आलं लक्षात? ठीक आहे डन. जाऊया पुढे. त्यानंतर आलो आपण इथं. आता इथे सुद्धा तुम्हाला काय करायचंय? विदाउट युजिंग द ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट इक्विव्हॅलन्स. म्हणजे आता जर पाहिलं तर तुम्हाला काय प्रूव्ह करायचंय? एलएचएस. काय एलएचएस? पी इम्प्लाइज क्यू. पी इम्प्लाइज क्यूला तुम्ही काय लिहू शकता? पी तसंच. ओके इम्प्लाइज कोण? क्यू. ओके इथं कोण आहे? लोपा. पी इम्प्लाइज क्यू. पी तसंच. इम्प्लाइज कोण आहे? क्यू. अँड क्यू इम्प्लाइज कोण आहे? पी. म्हणजे काय करणार? पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. ओके कोणता लॉ वापरला? सगळ्यात शेवटचा बाय कंडिशनल लॉ. लक्षात? कोणता लॉ वापरला? बाय कंडिशनल. आता परत पी इम्प्लाइज क्यू असेल तर निगेशन कोणाचं होणार? पीचं. ओके इथं काय करतो आपण? ऑर क्यू तसंच. अँड इथं काय होणार आहे? निगेशन कोणाचं? क्यूचं. ऑर हे काय? पी तसंच. कोणता आहे? परत बाय कंडिशनल. आता इथून जर मी नाही तुम्ही इथं पहा पी ला निगेशन नाहीये, क्यू ला निगेशन. म्हणजे इथं उलट आहे. म्हणजे इथून निगेशन आपल्याला काय करावं लागेल? खेचावं लागेल बाहेर. जर निगेशन मी बाहेर खेचलं तर निगेशन बाहेर आल्यामुळे पी काय झाला? आता पॉझिटिव्ह झाला. ऑरचा काय होणार आता? अँड. ऑरचा काय होणार? अँड. का बरं? निगेशन आतमध्ये जाताना डिमॉर्गन लॉ आतमध्ये जाताना निगेटिव्ह कडे जातो, बाहेर येताना साइन परत. म्हणजे अँडचा काय? ऑरचा काय होणार? अँड काय होणार आहे? निगेशन क्यू. दुसऱ्याला तो निगेटिव्ह होणार. आता इथून जर मी आतमध्ये पाठवलं निगेशन तर मी इथे येणार. ओके अँड तसाच आहे. इथून मी निगेशन बाहेर काढलं तर क्यू पॉझिटिव्ह होणार आणि पी निगेटिव्ह होणार आणि ऑरचा अँड होणार. कोणता लॉ वापरला मी? डिमॉर्गन. इथं बाय कंडिशनल. इथं डिमॉर्गन. आलो मी जागे. हेन्स प्रूफ. म्हणजे इथं मला टेबल नाही काढायचं लागलं. 2-3 मार्काला गणित येतं विदाउट टेबल. लॉ जर लक्षात असेल तर 3 ओळीत उत्तर येतं, 4 ओळीत उत्तर येतं. आले लक्षात? समजलंय नक्की? जायचं पुढं. आलो आपण इथं काय सांगितलंय? ऍप्लिकेशन ऑफ 2 स्विचेस इन सिरीज.